नमस्कार मंडळी. सुखांनी लाख कट्टी घेतली तरी आनंदाशी तुमची गोड बट्टी करून देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कुठल्याही टेन्शनवर क्षणात मात करणारं विनोदाचं हुकमी पान आपल्या खिशात घेऊन फिरणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबरीनं स्वागत करूया मंचावरच्या पंचसना लाफ्टरची सलामी आणि कौतुकाची भरघोस बिदागी देणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. चला तर मंडळी, बघूया या आठवड्याच्या रथी महारथींच्या हास्य कल्लोळात विनोदाचे कुठले विक्रम मोडीत निघतात ते. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, प्रवासाला निघालेल्या प्रसाद खांडेकरांना विमानाच्या प्रवासावर भारी ऑफर मिळाली आहे. सोबत नम्रता संभेराव सारखी एअर होस्टेस सुद्धा लाभली आहे. बघूया त्यांचं विमान विनोदाची कुठली उंची गाठताय ते. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. हॅलो. हां नाही नाही जस्ट मिळालंय फ्लाईट. येस येस हो. नाही आत्ता विमानातच चढलो. नाही अरे हो रे बापरे, अरे केवढं टेन्शन होतं तुला माहिती आहे. एकतर ते तिकीट मिळत नव्हतं, अर्थात आत्ता मिळालं तर मिळालं. कॅन यू इमॅजिन, 700 रुपयात मला तिकीट मिळालं. 700 रुपये, मुंबई टू हैदराबाद 700 रुपये. लोक बोलतात मंदी आहे पण मंदीचे फायदे लोकांना कळत नाही आहेत. नाही हे बघ, मी आता ठेवतो फोन. हो मी उतरल्यावर करतो फोन. ओके या ओके बाय बाय. आवडी. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. ससा. व्हॉट नाही आपण कोण सर? मी एअर होस्टेस सौंदर्य सर. आता कळलं 700 रुपये तिकीट काय ते. सॉरी. नाही काय नाही सर. विल यू प्लीज हेल्प अस सर? नाही मुळात एअर होस्टेस येऊन प्रवाशांना विचारते कॅन आय हेल्प यू सर. तुम्ही उलट करताय. ऍक्च्युली सर सिच्युएशन खूप गंभीर आहे सर. तुम्ही विमानाबाहेर येता का जरा? का विमानाबाहेर? म्हणजे मी हेच फ्लाईट पकडलं. विमानाबाहेर का? विमानाबाहेर येता का सर तुम्ही? ते आम्हाला जरा विमानाला मागून धक्का मारायचा आहे. आमचा धक्का स्टार्ट विमान आहे ना, त्याच्यामुळे. येता का? ऍक्च्युली काय झालं ना, आमचा जो पायलट आहे ना त्याने 4 वेळा स्टार्टर मारलं सर, पण ते विमान असं धक्का मारून फ्लायच होत नाहीये सर. सर तुम्ही येता का सर प्लीज? एकदम सिच्युएशन विमानाला. हा सिरियस मॅटर. धक्का मारायचा. प्रँक करताय ना? कुठे लावलाय कॅमेरा? प्रँक करताय तुम्ही? नो सर, इट्स रिअली सिरियस मॅटर सर. सर प्लीज सर. म्हणजे मी खरंच विमानाला धक्का मारायचा ना, ते फ्लाय होईल. डोकं फिरलंय का तुमचं? कळतं तुम्हाला काय बोलताय तुम्ही? काय मी बरोबर? असं नसतं. विमान आहे ना, विमान आहे सर. डुगडुगा काय तो धक्का मारायला? डुगडुगा असतं ते 6 सीटर असते रिक्षा. सर आमचं विमान सुद्धा 6 सीटरच आहे सर. सर प्लीज डुगडुगा समजून सर असं धक्का मारा ना, म्हणजे ते फ्लाय होईल. ते डुगडुगा आहे ना, ते रस्त्यावर चालतं. मग आमचं विमान सुद्धा रस्त्यावरच चालतं सर. हो. आता आपल्याला पनवेल पर्यंत बाय रोडच जायचंय सीटा भरत. विमानात सीटा भरत जायचं? भरत जायचं. हो. ऍक्च्युली काय आहे, आम्ही हैदराबाद टू मुंबई एकदम व्यवस्थित आलो, पण मुंबई टू हैदराबाद साठी आम्हाला बुकिंगच मिळालं नाहीये सर. आणि पेट्रोलचा खर्च वाचवायचा तर किमान 5 सीटा तर भरवावी लागणार ना सर. त्याच्यामुळे आम्हाला सीटा भरत पनवेल पर्यंत आपल्याला जायचंय. काय फालतूगिरी आहे सगळे. बाजू तुझी नाटक कळलं ना. आता मी एकटा धक्का नाही मारणार, कळलं ना? त्यांना बोलवायला आले होते मी. धक्का कोण आहेत? हे कोण म्हणजे पायलट? म्हणजे कपडे नाही पायलट तुम्ही? फालतूगिरी तुझी आहे. नाही सर त्यांना. मी आता नाही तर गोट्याला सांग, गोट्या मारायला धक्का कळलं ना, तो चालू करला इमान जमल तसा. चाल गो टू हेल. सर तुमचं हेल्थ चुकतोय सर. सर एक मिनिट. विमान कोण चालवणार बोलले ते? गोट्या. नाही ग, मी म्हणजे उभ्या आयुष्यात गोट्या नावाचा पायलट मी ऐकला नाही. आमच्याकडे इथे फ्लाय मध्ये आहे सर. कॅप्टन गोट्या. नाही ते नाही ग. ऐकायला पण अरे गोट्यानं विमान चालू केलं. उडतंय. कॉंग्रॅच्युलेशन सर. सर इकडे कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन. कधी नव्हे ते आमचं विमान उडालंय
सर. कधी नव्हे ते म्हणजे हो, हैदराबाद टू मुंबई आम्ही 16 तास बाय रोडच आलोय प्रवास करत करत सर. कॉंग्रॅच्युलेशन सर. काय करताय तुम्ही? कानाला दाडा बसले असतील. नाही बसला सर, दड ना बसले. अरे नाही बसले यार. तू नको मारू यार. लागतं इकडे. लागतंय का? घालीन दात घशात. नाही नाही सर, माझं सौंदर्य आहे. अरे गप काय सौंदर्य. सर अरे सर 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 तो बेल्ट लावून घ्या. वळवून घ्या तिकडे. बेल्ट वळवून घ्या. अरे नाही होत आहे इथून बेल्ट. असं होतं. अरे नाही. इथून- अगं नाही होत आहे बेल्ट. मी करते ना. अगं नाही होत आहे बेल्ट. अरे अरे यार, कसं लागणार सर बेल्ट? हे बॅगा वर ठेवा ना. अरे बॅग नाही आहे त्या. अरे अरे येडी आहेस का? ते बॅगा का टाकलेत आतमध्ये? अरे शरीराचा भाग आहे तो माझा. बॅगा दिसतात त्या तुला? बॅगा आहेत या. केवढं बाहेर आलंय ते. तुझे बाहेर आले तर बघ. ते सौंदर्य आहे सर माझं. गप का? मला हे दे, एक्सटेन्शन दे. सर ते मी नाही सर, ते चॅनल वाले देतात सटकन देईन ना. नको सर. चॅनलचं एक्सटेन्शन तुझ्याकडे कशाला मागेन का? ऍक्च्युली हे बेल्टचं एक्सटेन्शन दे मला. बेल्ट ऍक्च्युली ते आमच्याकडे नाहीये सर. तू जा ना, बस नाही बाजूला काय उभी, जा ना तिकडे. नाही मी ते ओके सर. भूक लागली काय आहे? व्हेज और नॉन व्हेज सर? मला नॉनव्हेज. ओके सर. एकदा एक मुलगा रात्री लेट घरी जातो, तर त्याचे बाबा त्याला विचारतात कहा गए थे तुम बेटे? तो बेटा म्हणतो कुछ नहीं, मैं गर्लफ्रेंड के घर पे गया था. तर बाबा म्हणतात किस लिए? म्हणतात हाँ 7-8 किस लिए. हे नॉनव्हेज आहे. नॉन व्हेज सर. व्हेरी स्पायसी ना सर. आणि मी जर व्हेज मागवलं असतं तर? एक हत्ती आणि मुंगी असते. तर हत्ती आणि मुंगी- ए कोण आहेस तू? सर मी एअर होस्टेस सौंदर्य. गप काय? व्हेज नॉनव्हेज ऑफर करून तुम्हाला व्हेज नॉनव्हेज जोक्स सांगतेस? हा सर, आम्ही कसं करतो प्रवाशांच्या मनोरंजनाची भूक भागवतो सर. यार कुठे अडकलोय मी? सर एमएच एअरलाईन रेडी टू. अगं नको सांगू, ते कळलंय मला. अरे हे काय व्हायला लागलं? विमान का हलतंय? सर सर लुब्रिकंट सर. लुब्रिकंट सर. लुब्रिकेंट्स म्हणजे? ते हलतं ना विमान असं असं ते. टर्ब्युलन्स म्हणतात त्याला. टर्ब्युलन्स असतो तो, लुब्रिकेंट्स सर नाही. एक मिनिट मी सांगते. प्रवाशांना नम्र सूचना, कृपया अपनी खुर्सी की पेटी बांधने के लिए. आहे कोण बाजूला? एकटाच बसलोय ना. कोण आहे इथे? दिसतंय? नाही. विचार त्याला, विचार लवकर काय झालंय, लवकर विचार. एक मिनिट विचार. अरे तेव्हा गोट्या चालवतो ना. कॅन आय टॉक टू मिस्टर गोट्या? हॅलो गोट्या. काय? व्हॉट? ओ ओ ओ ओ ऍक्च्युली सर ते ऑक्सिजन लावा. ऑक्सिजन कुठं काय झालं? ऑक्सिजन लावा ना. कुठे पण ऑक्सिजन? ऑक्सिजन अरे हे कुठलं ऑक्सिजन आहे? ऑक्सिजन यार. ऑक्सिजन कुठे आहे? ऑक्सिजन. अरे ऑक्सिजन. काय झालंय ते सांगा ना. पण ऑक्सिजन घ्या 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 घ्या. ओढा 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 ओढा. हे एकच इन्स्ट्रुमेंट तुम्ही करेक्ट ठेवलं एरोप्लेन मध्ये, हा. ऑक्सिजनचं. हा. पण ह्या ऑक्सिजनचा मला काही फायदा नाही. का? आमचं नातं वेगळं आहे. ऑक्सिजन राहू दे बाजूला. काय झालंय ते सांगा आधी. ऍक्च्युली सर मला सांगा, तुम्हाला पोहता येतं? काय करताय? पोहता. हा पोहता कळलं. एवढं नका करून. पोहता येतं येतं. हा येतं. हा चला, मग सर. कुठे जायचं? आता काय विमानातून तुम्हाला उडी मारायची. काय वेळ लागलाय का तुला? काय कळतंय तुला? काय बडबडतेस? ऍक्च्युली काय झालं सर, आमच्या पायलटने सांगितलंय की विमान ओव्हरवेट झालंय सर. कोण कुत्राय का तुझ्या विमानात? मी एकटाच ओव्हरवेट कसं काय होईल? 110 पेक्षा जास्त ज्यांचं वजन आहे ना, त्यांना विमानातून ढकलून दे असं सांगितलंय पायलटने. आणि मी आता लिस्ट चेक केली, जस्ट तुमचं वजन 100 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे उडी मार- स्वतःचं वजन एकदा चेक कर. तुझंही आता 100च्या वरती गेलंय. नाही ऐका ना सर, मी तुम्हाला पाया पडते सर. मी उडी मारली असती, पण माझ्या दात पडतील सर, आणि माझं दातात सौंदर्य आहे सर. मी नाही उडी मारू शकत, मला भीती वाटते. मी नाही. तुला भीती वाटते? मग मी काय रोज विमानात उड्या मारायचा धंदा आहे माझा? जातो वरती आणि विमानात उड्या मारतो. मग मी नाही जमणार. तू मार उडी. मला नाही, मी नाही ना मारू शकत सर. मला पोहता नाहीये सर. सर मला एक सांगू, ही संधी आहे आयुष्यात. ही संधी सारखी येत नाही बलिदान देण्याची. सर तुम्ही बलिदान द्या, म्हणजे आयुष्यात लोक तुम्हाला. मी नाही देणार. तू मार उडी. मला नाही. मला पोहता नाही सर.
सर नाही तुम्ही गेले. मला पण नाही पोहता येत, मला चालता पण मला तर बोलता पण येत सर, नाही, सर. मी नाही उडी मार. सर, अरे तुम्ही लगेच कमी करा ना यार 110. आम्ही सांगितलं लगेच कमी केलं, सगळं टाकून दिलं, पण अरे अजून पण 110 उरतंय सर. मरायचं तर सगळे मरूया, मी नाही उडी नाही, असं नका मारणार. करू. मी नाही मारणार उडी. ओके एक लास्ट ऑप्शन आहे. काय? पॅराशूट आहे आमच्याकडे. अरे हे कधी सांगणार मग? आहे, एक- एक- दे, दे, लवकर. एकच आहे, मी मग मी तुम्हाला मारेन देते. उडी, काय प्रॉब्लेम नाही, मी एकच मारेन आहे. उडी. येस मी मारेन उडी. हे घे. थँक्यू मी मारेन उडी. हा, मारायला उडी. येस थांबा. ते ऍक्च्युली ना पॅराशूट 100 किलो वजनच बेअर करतं, तर ऍक्च्युली त्यातलं एक्स्ट्राचं वजन आपल्याला काढायला पाहिजे. तुमचं 110 किलो वजन आहे ना. आता मी 10 किलो कसं काय कसं कमी करायचं? इकडे नाही, ऐक ना. इकडे हे काढा, हे घड्याळ काढा पटकन त्याने काढा. 10 किलो वजन नाही होईल करणार. होईल कमी होईल. हे काढा, बूट काढा. हा. चष्मा पण चष्मा काढा. काढा. Yes, yes. हा, वॉलेट काढा. वॉलेट पण काढ. वॉलेट. आता झालं असं झालं. अजून बाकी आहे, अजून 5 किलो बाकी आहे. हे काय केलं तू? वजन चेक केलं. असं डोक्यावर हात ठेवून? हो, मी पोटावर हात ठेवून शुगर पण चेक करते आणि ब्लड प्रेशर चेक करायचं असेल ना. असू ओके नो ओके. प्रॉब्लेम. झालं वजन कमी? नाही इथे ते होली ती होत नाही. हे करा, हे काढा. अरे हे काढा शर्ट काढा. ऐक ना, हे नको. अहो, अजून 5 किलो बाकी. काढा. अगं बेंबीत हवा जाईल माझ्या. नाही जाणार तुम्ही, मी जीवन मरणाचा प्रश्न. काढा. ऐक ना. काढा. अगं नको. पूर्ण काढा. अरे हे बरोबर नाहीये. फेकून द्या. हे खूप खोल आहे बेबी माझी. नाही अजून बाकी आहे. पॅन्ट काढा. ऐका ना अहो, काढा ना सर, आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. पॅन्ट काढा. तसं नाही, मी बाहेर गेलो तर पक्षी घाबरतील अशा. अहो, नाही. ऐक ना, मी खरंच सांगतो. नको. नाही, पक्षी नाही घाबरत एवढे. तुम्ही नका टेन्शन. हे बरोबर नाही. काढा. लवकर काढा. अशी करून काढा. अशी काढा. व्हेरी गुड. इकडे हिची ती हिली तर होती. अजून बाकी आहे. नाही, आता मरू दे. मी अहो, असं ऐका ना. नाही राहू दे. मी अहो, असंच बाकी मार. आहे. नको अहो, ऐका, मी असं मेलो तरी चालेल. अहो, नाही, थांबा ना. 1 2 साडे माडे. हाकून गेला. गोट्या का पळाला? जाऊ दे ना सर, गोट्याचं पण वजन 110 असणार. बघा विमानातलं लुब्रिकंट थांबलं सर. म्हणजे मी आता उडी मारायची गरजच नाही म्हणजे विमान. गॉड. बसा. हॅव अ सीट. एक मिनिट. हा गोट्याच विमान चालवत होता ना? गोट्या विमान पाय. आता विमान कोण चालवतं? नाही मी चाललो. नाही, पॅराशूट मला. नाही, मला हवंय. मी म्हटलं ना, मला अतिशय धमाल प्रवास होता. नमा, तुझी वजन मोजण्याची पद्धत आम्हाला फार आवडली, मजा आली, मस्त. बघूया हास्य रसिकांना हा विमान प्रवास कसा वाटलाय ते. सई, मी आज दोघांना खूप दिवसांनी परफॉर्म करताना बघतेय आणि मला खूप मजा आली. नमा, सौंदर्या परत बघायला आवडेल. सौंदर्या खूप आवडली. सौंदर्या हिट आहे. थँक्यू. आणि माझा भाऊ तर हिट आहे. प्लस त्याचं नाव प्रसाद आहे. त्याच्यामुळे तो टॅलेंटेड आणि रुबाबदार तर आहे. बरं वाटलं. आय वॉज मिसिंग यू. मला तुम्हाला एकत्र बघायची उत्सुकता होती आणि ती आज त्या उत्सुकतेला तुम्ही शिघेला पोचवलं आज. आणि पुढे काय कोण येतं आहे, अजून किती कॅरेक्टर्स येतात हे बघण्यात खूप इंटरेस्ट आहे. वेलकम बॅक. आय मिस्ड यू. थँक्यू. बाबाजींची एंट्री. बाबाजींनी मजा आणली आज. बाबाजींसाठी एकदा टाळ. बनता है. प्रसाद, मस्त मजा आली मला. कॉन्सेप्ट भन्नाट होती खूप. मला असं वाटतं नमा, तुझ्या सौंदर्यात तुझा विनोद आहे आणि प्रसाद, तुझ्या विनोदात तुझं सौंदर्य. फार ते कॉम्बिनेशन तुमचं दोघांचं कायमच फार मस्त वर्क होतं, जे आजही झालं पुन्हा एकदा. आणि तुमच्या दोघांचं स्किट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये विमान असो नसो आम्ही हाय जातोच ऑलवेज. फार मजा आली. मस्त कॉन्सेप्ट होती, मस्त परफॉर्मन्स. जाता तुला एक सल्ला आहे प्रसाद. सस्ताई का सौदा यारो कभी किसी को रास ना आए. सस्ताई का सौदा यारो कभी किसी को रास ना आए. इश्क करो महंगाई जैसा जो हमेशा बढ़ता जाए.
सो मच प्रसाद दा, नम्रता. थँक्यू. मंडळी, कलेच्या सर्व प्रांतात नासधूस करून झाल्यानंतर फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे दिग्दर्शनात पदार्पण करतोय आणि त्याला ही संधी दिली आहे कोळीवाड्याच्या रेखानं, अर्थात वनिता खरातनं. बघूया तो या संधीचं सोनं करतोय की माती. जोरदार टाळ्यांनी दोघांचं स्वागत करूया. Hello everyone, I am Gaurav More from Power Filter Pada. Thank you. हे वाक्य कानात साठवून ठेवा. कधी हे वाक्य तुम्हाला या मंचावर शेवटचं ऐकायला मिळेल काही सांगता येणार नाही. येस, याला दोन कारण आहेत ना. अपमानाचे विनोद करायचं नाही आणि दुसरं म्हणजे बॉडी शेमिंग करायचं नाही. त्यामुळे लेखक आहे ना टेन्शनमध्ये आलेत. ते म्हणतात आता गौरव वनिताचं स्किट लिहायचं तरी कसं. कारण कसं आहे माहिती आहे का, जेलबिन मछली आणि अपमान बिन गौरवचं स्किटली हे दोन्ही गोष्टी अशक्य आहेत. येस, तर आता काय झालेलं आहे तुम्ही बघितलं ना, लेखकाला काय सुचतच नाहीये म्हणून त्याने काय केलं, यमक जुळवलाय. म्हणजे मछली आणि स्किटली. क्या बात आहे यार, म्हणजे काय वेळ आली लेखकांवर. काही आपलं दुसरं एक कारण अजून एक आहे की आता मी अभिनय करायचं सोडलेलं आहे. क्या बात आहे. खांडेकर, मी अभिनय करायचं सोडलंय पण मी दिग्दर्शनात पाऊल टाकलंय. अरे ऐक ना बाबा, हा आता मी दिग्दर्शनात पाऊल टाकायचं ठरवलंय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अर्थातच ही प्रेरणा मी कोणाकडनं घेतली आहे. प्रसाद सर, तुम्ही चित्रपटात दिग्दर्शन करताना जसं मी पटापटात दिग्दर्शन करायचं ठरवलेलं आहे. हो, आता मी इथे युथ फेस्टिवलला ह्या कॉलेजमध्ये एकांकिका बसवणार आहे. त्यासाठीच मी इथे आलोय MHJ कॉलेजमध्ये. पण मला अजूनही कळत नाही त्या प्रिन्सिपल अजून आल्या कशा नाहीत. आले. अच्छा, प्रश्न पडल्या पडल्या उत्तर समोरून चालत आलंय. नमस्कार मॅडम, मी गौरव मोरे. नमस्कार, बोला काय काम होतं. मी दिग्दर्शक आहे. पोलिसांना माहिती आहे म्हणजे परवानगी घेतली आहे ना तुम्ही. काय संबंध. काय कुठून दिग्दर्शक वाटता. म्हणजे हो, दिग्दर्शक कसे असतात जरा बघा आजूबाजूला. ते बघ समोर एक बसलेत, तिथे मागे खुर्चीत एक लोळतायत. तुम्ही स्वतःकडे जरा बघा आणि सांगा दिग्दर्शक कुठून वाटता तुम्ही. त्यात काय झालं, म्हणजे मी दिग्दर्शक बनू शकत नाही का. अरे मलाही दिग्दर्शक बनायचं आहे. तुम्ही हा शब्द बोललात इथे चालेल सगळं. पर्सनल बोलू नका हा प्लीज. आपण जरा कामाचं बोलूया का. हो बोलूया ना, बोलूया. नमस्कार, मी गौरव मोरे. मला तुमच्या कॉलेजमध्ये युथ फेस्टिवलला डिरेक्शन करायची इच्छा आहे. थोडक्यात तुम्ही काय लेट केलं हो तुम्ही. लेट केलं म्हणजे म्हणजे तुम्ही आता बोलायच्या आधीच मला तुमच्या हास्य जत्रेमधून एका दिग्दर्शकाचा फोन आला होता. एक मिनिट, मी सांगतो. ओमकार भोजने. बरोबर ओळखलंय तुम्ही. त्यांनी फोन केला. अहो केवढे मोठे दिग्दर्शक आहेत ते. केवढं युथ म्हणजे तेच बसवतात. म्हणजे त्याचे स्टुडंट आहेत ना, त्यांना पितामह म्हणूनच ओळखतात. आणि ते तर म्हणाले मला की या स्पर्धेच्या तालमीसाठी शूटिंग बुडवावं लागलं ना तरी चालेल. हो, पण तालीम करायची. आता एवढ्या डेडिकेशनने एवढे मोठे दिग्दर्शक तयार असताना मी तुम्हाला का संधी द्यायची मला सांगा. मला सांगा आता तुम्ही स्किट कोणासोबत करताय. ऍक्च्युली पॉइंट आहे. बरं दिली, मी तुम्हाला संधी दिली. बोला तुम्ही काय काय बसू शकता. स्किट बसवतो, एकांकिका बसवतो, माईम बसवतो, पत्राटे बसवतो. आणि मॅडम माझ्याकडे एकांकिकेसाठी एक भन्नाट कॉन्सेप्ट आहे. हो. काय 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 कॉन्सेप्ट आहे. धरणग्रस्त आणि विस्थापितांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी एकांकिका आहे माझ्याकडे. कडक आहे, कडक ज्वलंत विषय. येस. स्टोरी सांगा ना. हे बघा, एक जोडपा आहे, त्यांना एक लहान मूल आहे. हा, धरण बांधल्यामुळे ते विस्थापित झालेत, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि हे सगळं ते लहान मूल बघतंय, ज्या बाल मनावर त्याचा परिणाम होतोय. अशी स्टोरी आहे आपली. क्या बात. येस. एक सजेशन सांगू का. ऑलवेज सजेशन, ऑलवेज वेलकम. सांगा ना काय. ते लहान मूल आहे ना, त्याला संत्र आवडतं असं दाखवलं तर चालेल का. संत्र म्हणजे हरकत नाही, पण मला असं विचार संत्र का. काय ना, माझा मुलगा आहे ना सोनू, तो मागच्या वर्षी एक पात्री स्पर्धेत संत्र बनला होता. असा
तर ते संत्र्याचा ड्रेस तसाच पडून राहिला हो, नंतर वापरलाच नाही कुणी. तर मग आता आहे घरात, तर मग कोणी संत्र म्हणून एंट्री घेतली तर काय हरकत आहे, वापरला जाईल ना पटकन. ऐका जरा, धरण फुटलंय, लोकांची घरं वाहून गेली आहेत, लोक रडतायत. सिरियस एकांकिका आहे. सिरियस एकांकिका चालू असताना विंगेतून एक संत्र चालत चालत येतंय. कसं दिसेल ते? कसं दिसेल? नाही मग? बरं नाही दिसणार खरं. बरोबर ना? नाही, पण ते थोडंसं ऍडजस्ट झालं असतं तर मग आपण केलं असतं ऍडजस्ट, पण एकांकिका सिरियस आहे, ऍडजस्ट नाही होऊ शकत. सॉरी प्लीज. नाही होऊ शकत. नाही, माझी काही हरकत नाही. मी आपल्याला सजेशन देते. म्हणजे आता माझ्या घरात संत्र्याचा ड्रेस पडू नये म्हणून कॉलेजला कशाला वेटीस धरायचं. बरोबर आहे तुमचं. चांगला होता ड्रेस, पण ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही सांगा पुढे स्टोरी सांगा. हा, पुढे स्टोरी अशी होती. पडदा उघडतो, रंगमंचावर अंधार आहे, डाव्या बाजूने लाईट येते आणि 20 मुलं भिंत म्हणून, धरणाची भिंत म्हणून मध्ये उभे आहेत. 20 मुलांना स्टेजवर उभं करणार. येस, माय सगळ्यांना संधी देणार. येस वा, वा. आणि मागे धरण आहे. हे धरण आहे, हे धरण. हे सगळं धरण आहे आणि अचानक आतून एक किंकाळी ऐकू येते. किंकाळी काय ऐकू येईल? म्हणजे मी असेल ना स्टेजच्या बाजूला, कोणी तोंडात ना आवाज करणार, थोपाडच फोडेल. किंकाळी कशाला? ओ मॅडम, ती व्यवस्थेने दाबलेल्या समाजाची किंकाळी आहे. ती किंकाळी आहे ती. अच्छा, म्हणजे तुम्ही बसवलेला जी मी बसवली आहे. Sorry, मला वाटलं कोणी- तुमचा पाकळवर तरी पडला आणि कोणतं गचकला. ती किंकाळी नाहीये. काय कळतं का तुम्हाला? नाही, ती ठीक व्यवस्थेने, हा, ती किंकाळी आहे ही. बरोबर. मॅडम मला प्लीज सांगू द्या ना, तुम्ही असं मध्ये मध्ये मला Sorry, disturb sorry, नका ना. sorry, sorry. ठीक आहे? हे सगळं झालं. हा. एका बाजूला झोपडपट्टी दिसते. हा. अशी छोटी झोपडी आहे. तिकडनं एक माणूस असा बाहेर येतो, जगण्या नावाचा, आणि तो म्हणतो, पायजा ए पायजा, भिल्या कुठं आहे ग? नाही म्हणलं त्याला घेऊन गेलो असतो धरणाचं काम बघायला. असं स्टार्ट आहे. सर, हे खरंच उत्तम आहे. उत्तम आहे ना? भारीच आहे. पण मी काय म्हणते, हा. तो असा म्हणाला तर कसं? बायजे हा. ए बायजे, हा. जनता शिक्षण संस्थेचे MSJ म्हणजे महाराज हुप्प्या जंगली महाविद्यालय भांडूप पूर्व बघायला येतस का, असं म्हणाला तर? हे काय होतं तुम्ही बोलत ते? आपलं कॉलेजचं नाव आहे ना. हे कॉलेजचं नाव आहे ना? अहो, घेतलं ना तर अण्णासाहेबांना बरं वाटेल. ते आपण घेणारच आहोत. आपण अनाउन्समेंट करणार ना, तेव्हा कॉलेजचं नाव घेणार आहे आपण. अनाउन्समेंट वरून आठवलं. अनाउन्समेंट सांगा, काय घेणार तुम्ही? येस, सांगतो. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून हा. MSJ महाविद्यालय. एक मिनिट. ते ठीक आहे. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन. हा, त्याच्या पुढे हे वाचा आणि मग नंतर विनम्र अभिवादन करून मग MSJ हायस्कूल वगैरे. हे वाचायचं आहे. हा, त्या रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून हा. अण्णासाहेब थोरले जमदाडे, बापूसाहेब थोरले जमदाडे, काकासाहेब थोरले जमदाडे, भैयासाहेब थोरले जमदाडे, बापूसाहेब धाकले जमदाडे, चिपळे स्टेशनरी, हावरे लेडीज टेलर, उत्तम साऊंड सर्व्हिस यांच्या आशीर्वादाने. हे काय? हे काय? अरे एकांकिका कधी करायची आपण? हे सगळं वास्तव एकांकिका कधी करायची? नाही, मला मान्य आहे, पण देणगीदारांची नावं आहेत ना, ती घ्यायलाच मी पाहिजे. अजिबात घेणार नाही. एक काम करा, तुम्ही एकांकिका आहे ना, तुम्ही त्या ओमकार भोजनला करायला द्या. मी अजिबात करत नाही. मी फक्त स्किट आणि माईम करणार. ओके? अय्यो, तुम्ही स्किट पण करता? येस. काय काय विषय काय स्किटचा? घरोघरी शौचालय हा स्किटचा विषय आहे. बात आहे, Yes. शौचालय. मग याच्यात ते संत्र कुठेतरी ऍडजस्ट करून टाका ना, ड्रेस वापरला जाईल आपला. हे बघ, जमलं तर करा. अरे घरोघरी शौचालय ह्या थीमला संत्र जाईल का? जरा विचार करा ना तुम्ही. नाही, मला वाटलं कुठे पटकन असं ऍडजस्ट झालं तर मग. नाही ऍडजस्ट होणार हो. कसं वाटेल ते? संत्र्याचा ड्रेस घालून कुणीतरी टमरेल हातात घेऊन बिया टाकायला चाललंय. काय हे? नाही जमत हे मला. नाही, मग तुमच्या डोक्यात काय आहे? माझ्या डोक्यात असं आहे की तो गरीब माणूस आहे, बिचारा गावचा गरीब माणूस आहे. त्याला ना शौचालय बांधायचं आहे. त्यासाठी त्याचा स्ट्रगल चालू आहे. म्हणजे कसं आहे की आयुष्यभर रस्त्याच्या कडेला तोंड खाली करून बसणारा माणूस कधी एकदा स्वतःचं शौचालय घरात बांधतोय आणि ताठ मानेने स्वतःच्या घरात बसतोय. ही आपली स्किट आहे. क्या बात आहे. हे भारी आहे. फक्त शौचालयाच्या बाहेर जी पाटी असते ना, हा. त्याच्यावर अण्णासाहेब यांच्या सौजन्याने हा. आणि ही जी लिस्ट आहे हा. ना, ती आतमधल्या पाटीवर देणगीदारांची नावं. एवढंच करून. हे देणगीदार. हा. मी ही स्किट करणार नाही. तुम्हाला ही नावं लिहायची असतील ना, तुम्ही ओमकार भोजनीला सांगा आणि त्याला सांगा करायला. मी फक्त माईम बसवणार, स्किट बसवणार नाही. माईम म्हणजे मूकनाट्य. ह्याच्यात डायलॉग नसतात, फक्त हावभाव एक्सप्रेशन्सने आपण ओळखायचं असतं. अच्छा, म्हणजे आपण काही बोलायचं नाही, नाही. ऍक्टिंग करायची आणि मग समोरचा ओळखतो. येस. मी बसू काय? हो, मी चॅम्पियन आहे याच्यात. ह्याच्यामध्ये हा. दाखवा करून. ओळखा आता मी काय करतो. लिफ्ट. नाही मग? हे म्हणजे हिंदी. अरे फालतू दमशेराज आहे हे, माईम नाहीये, कळलं काय? अरे माझी थीम वेगळी आहे.
वृक्षतोड आणि चिपकू आंदोलन ह्याच्यावरती मी माईम करणार आहे. कळलं काय? वा वा, यस. याच्यात तर संत्रा ऍडजस्ट होऊन जाईलच. हे भारी आहे. तुमची इच्छा पूर्ण करतो आणि संत्र्यांना सगळीकडे ऍडजस्ट करतो. एकांकिका, स्किट, माईम सगळीकडे. बस चालेल. हा. ते मागच्या वेळेचा शामरुगाचा ड्रेस पण आहे हा, तो पण करतो ऍडजस्ट. तो पण करतो. मी काय करतो, एक माणूस संत्रा खाईल, त्याला जोरात कळ लागेल, तो रस्त्याच्या कडेला बसेल, तिकडे शामरुग जाईल आणि बोलेल, काय रे नागड्या काय करतो. मग तो वैतागेल, तो घरी जाईल, शौचालय बांधेल. झालं स्किट. अजून काय बाकी आहे का सांगा. अरे काय तुम्ही पण. ऍक्च्युली सर अजून जरा बरी स्क्रिप्ट असती ना तर बरं झालं असतं. म्हणजे शामरुग येतो तोपर्यंत बरं हा. आहे. त्याच्या आधीची जरा बरी असते. अजून काय पाहिजे सांगा ना मला. माझ्याकडे एक स्टोरी आहे, मी सांगू का? आहे तुमच्याकडे, सांगा. नाही, माझा नवरा मला रोज म्हणतो की तुला रोज नवीन नवीन छान छान सुचतं. तू कोणत्या वेळी बोलतो ना हे पण जरा बघा जरा. जेवताना बोलतो मला रोज नवीन नवीन पदार्थ सुचतं ना, तेव्हा बोलतो. हा हो. आणि ते संत्र्याचं स्किट आहे ना, आमच्या छोटूला मीच लिहून दिलं हो होतं. काय? आणि आता जे मी करणार आहे हा. ना ते मी करते नेहमी. ऐका. मोर नाचतो थुई थुई पिसारा फुलवून सगळा, एका पायावर उभा बगळा, पोपट बोलतो मी असो कसो वेगळो 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 वेगळो, बेडकाच्या लग्नाला गाव जमलाय सगळा. मस्त मस्त गेलं. मस्त गेले, आवडलं मला. आवडलं का? हे काय केलं तुम्ही, नाचलात? हा. अरे असं नाचू नका, खड्डे पडतील. नाचताय तुम्हाला नाही आवडलंय? काय हे. अहो ही तर सुरुवात आहे, याच्या पुढे अख्खं नाटक आहे. नका ना मॅडम असं करू, माझी क्रिएटिव्हिटी मरते हो सगळी. मोराचं वाचते, हा. तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे. हा. तुम्ही लिहिले. हा मी लिहिले. हे वाचा. मोर म्हणतो, हा. बेडूक मामा बघ माझा पिसारा किती सुंदर आहे. बेडूक म्हणतो, डराव डराव, तुझ्या पिसारात काय मजाच नाही राव. हे डायलॉग तुम्ही लिहिलेत. हो. लिहिताना पेन थुकला का ना तुमच्यावर. अरे हात हात मी लिहिणार नाही अजिबात. चांगलं. चल. अरे खड्ड्यात गेले तुझे पैसे. अहो, एकदा- आता तिकडे गेला घरी. अहो, चांगलं लिहिलंय. ओ, मोरे साहेब. वा 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 वा, पितामह ओंकार भोजने आणि संत्र ऍडजस्ट करा हे बेस्ट होते. मजा आली. सुपर बॅग. बघ हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे. सई वने, तो संत्र्याचा कॉस्ट्यूम मला आणून दे, मी इथे घालते एक दिवस. खूप मजा आली गाईज. तुम्ही जेव्हा जेव्हा येता तेव्हा तेव्हा म्हणजे एक हसू असतंच तुम्ही आल्यापासून, आणि ते शेवटपर्यंत टिकतं. या निमित्ताने माझी एक आठवण जागी झाली, ती सांगते. मी 5वीत असताना एक मुकनाट्य केलं होतं आणि मी त्याच्यात झाड झाले होते, आणि ते झाड पुढच्या 10 सेकंदात पडतं. एवढंच काम होतं माझं. तर तुमच्यामुळे ही आठवण जागी झाली, त्याच्याबद्दल धन्यवाद. अँड कीप रॉकिंग. मस्त होता परफॉर्मन्स. प्रसादा. मजा आली, छान होती कॉन्सेप्ट. परफॉर्मन्सही मस्त होता. त्यातल्या गमती जमती बारीक बारीक त्या इनोसंटली करणं खूप गरजेचं होतं, जे तुम्ही केल्यात. गौऱ्या, तुझ्यात खूप टॅलेंट आहे. तुझ्या टॅलेंटसाठी आजचा शेर खास तुझ्यासाठी. रात में कभी तारे गिन के देखो, जितना गिन पाओगे उतना टैलेंट तुझ में बसा है. वाह. रात में कभी तारे गिन के देखो, जितना गिन पाओगे उतना टैलेंट तुझ में बसा है, और जितना ना गिन पाओ उतना सीखना अभी बचा है. माय बहुत खूप. क्या बात है, क्या बात है. मंडळी, सुहास आणि प्रभाकरच्या घरी श्याम राजपूत गेलाय वसुलीसाठी. बघूया आता तिथे किती हशे वसूल होत आहेत ते. चला आज आपलं भविष्य वाचूया. बघूया काय आलंय भविष्य. कन्या, अडचणीचा काल. ही माझी रास नाही. काय या राशीत चांगलं लिहून येतं ना, ती माझी रास असते का नाही, काय समजलं. बघूया दुसरी रास. मीन, आर्थिक धनलाभ. अरे वा, ही माझी रास आहे. हा ऐकलंच काय, आज मला आर्थिक धनलाभ होणार आहे. अरे वा वा वा. ओरडू नका. काय झालं? आणि किती वेळा सांगितलंय तुम्हाला, काय? कपडे धुवायला टाकताना खिसे चेक करत जा म्हणून. हे बघा 20 पैशाचं कॉईन सापडलं त्याच्यामध्ये. 20 पैसे. मग काय? अरे सोड, 20 पैशाचं काय घेऊन बसलेस. हे बघ काय हे बघ बघ,
अगं तुझ्यासाठी काय आणलंय तर बघ हा बघ. अरे देवा हा. म्हणजे पुन्हा उधारी केली तुम्ही म्हणजे? उधारी करण्याचं काही थांबतच नाहीये तुमचं. हा, अरे उधारी कोणाला फरक पडतोय तर उधारीवाले इथं येतात डोकं आपटतात निघून जातात पण काही काय जमा. आता कोणाला एवढ्या वेळात हा स्वस्त बसूनच देत नाही वासाडे. एक मिनिट. काली पृथ्वी आले वाटते बाहेर. बघायची तुला काली पृथ्वी. बर काय झालं? शामराव आलेत बाहेर. कोण शामराव? शामराव म्हणजे ज्यांचे आपण 50,000 रुपये देणार आहोत ते आले. ते कदम त्यांना आपण गंडवलं तर पळून गेलं का नाही. मग त्यांचे 40,000 देणे ते का? ते विचारे ते उधारी मागून मागून थकले परत आलेच नाही. कोण शामराव? मला नाही आठवत आहे. अगं मागे नाही काय त्यांच्याकडे आपण 25,000 रुपये घेतलं होतं आणि फिरायला गेलेला ते आले बहुतेक उधारी मागायला. दार उघडा. तू जाऊ मी नाही उघडणार. मला भीती वाटते. तुम्ही जाऊ फिरायला आली होतीस धटून थटून. अरे बापरे शामराव या 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 शामराव. अगं बघितच काय कोण आले तर. नमस्कार. काय म्हणताय शामराव? बरं आहे ना? या, या, काय म्हणताय? नाही कसं काय येणं केलं? कसं काय येणं केलं? उधारी वसूल करायला आलो. एक तर तुम्ही फोनच उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. अहो माझे 25,000 रुपये तेवढे देऊन टाका ना. बघा हे असं आहे. काय कसं आहे? या वसाडीला म्हटलं मगाशी की मी शामरावांच्या घरात जातो आणि पैसे देऊन येतो तर म्हणाली हा करूया आता करूया. इथं मला अडकवून ठेवलं. मग तू कोण नाही तर कोण? हा हो बाजूला हो. काय शामराव मी तुमच्या घरी आणून पैसे देणार होतो. तुम्ही कशाला त्रास घेतला? हो पैसे तयार आहेत माझ्याकडे. तुम्ही माझे पैसे तयार ठेवले? हा मग. वा वा वा. दे सुहास जा दे त्यांना. काय? नाही पैसे कॉफी चहा काय काय द्यायचं? अगं ते इश, डोळे नका मारू त्यांच्यासमोर. काय ते डोळे? डोलं मारण्याची कुठे लगेच रोमॅन्टिक होते का रे? अगं 25,000 कुठले? मागच्या आठवड्यात तुला आणून नाही का दिलं होतं ठेवायला? ते आणून द्यायचे का? यांना द्यायचे आणि त्या पैसे थांबा जरा. काय आपल्याला आवडत नाही पैसे ठेवले. पाप लागतं ना पैसे ठेवले म्हणजे. बरं काय घेणार? 25,000. गरम की थंड? जोक नका करू हो. माझे पैसे तेवढे द्या हो. नाही ते देणारच आहे. मी काय ठेवतोय काय? कोणाच अजून पण ठेवलेलं नाही आहेत मी. बाकी काय घेणार? बाकी 25,000 आहे तेवढे द्या मला. बाकी नको काही. काय काय? पैसे नाही आहेत घरात. पैसे नाहीयेत? नाही मी बघितले नाही आहेत पैसे घरात. पैसे घरात नाहीयेत? खरंच नाही आहेत. कुठे गेले पैसे? मला नाही माहिती पण पैसे नाही. मला खरं सांग पैसे कुठे आहेत? नाही माहिती मला. तुझ्याकडे मी 25,000 रुपये ठेवायला दिलं होतं. पैसे कुठे आहेत? तुम्ही मध्ये पडू नका. मी कशाला मध्ये येऊ? कशाला मध्ये येऊ? पैसे द्या मग. मी कुठून देऊ? माझे पैसे आहे ना हो तुमच्याकडे. असं काय करता हो तुम्ही? सॉरी पैसे कुठे आहेत? माझ्याकडे नाही आहेत पैसे. मला खरं सांग तू पैसे चोरलंस? मी कशाला चोरू पैसे? तुम्हीच चोरले असतील पैसे. अरे मी माझे पैसे कसं काय चोरीन? मग मी चोर आहे का? हा तू चोरलेस आहेस. मी एक नंबरची चोर आहे. शामराव तुम्हाला सांगतो माथऱ्यांना एको पॉइंट वर गेलो ना तर हिच्या नावाचा पुकारा करा. हा सुहास. मग तिकडनं आवाज येतो चोर चोर असा एको ऐकायला येतो. मला आत्ताच्या आता पैसे पाहिजेत. पैसे नाही आहेत माझ्याकडे. सारखं सारखं काय पैसे पैसे करताय? अरे नाही आहेत का? तुला ठेवायला दिलं होतं ना. यांना विचारा ना. आता मला काय विचारता? हा माणूस इथं दारात पैसे मागायला आलाय त्याच्या समोर मला तू तोंड घ्यायची पाडतेस? अरे समाजात केवढी मला किंमत आहे. पैसे पैसे दे माझं. मोरे मोरे तुम्ही जे माझे पैसे म्हणताय ना ते खरं तर माझे पैसे बरं. पण तुम्ही म्हणा तुमचे पैसे काय तुम्हाला मिळाले तर मला मिळतील ना हो. मिळालेच पाहिजेत. कसे वसूल करतो बघा. मला सांग तू पैसे चोरलेस? माझ्याकडे पैसे नाही आहेत. खरं सांग तू पैसे चोरलेस की नाही? खरंच पैसे नाही आहेत. तुम्ही त्यांना विचारा ना त्यांच्याकडे आहेत का. मला तुला काय म्हणायचं? आपण दोघं घरात नसताना हा माणूस आपल्या घरात आला आणि ह्यानं पैसे चोरलं? हो चोरले सुद्धा असतील ना. काय सांगता येत नाही माणसांचं आजकाल. असं कसं? असं कसं म्हणजे
आमच्या घरामध्ये 25,000 रुपये ठेवलेत. हे आम्हाला दोघांनी तुम्हाला एवढ्यांनाच माहितीये, बाकी कुणाला माहितीये? मला कुठे माहिती हो? मला कुठे माहिती, मग पैसे मागायला कसा? अहो, तसं नाही ना हो. म्हणजे घरात कुठे पैसे ठेवले ते मला कुठे माहितीये? अरे वा रे वा, चोर तर चोर वर चोर 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 नाही तर काय, चोर नाही तर खडसवा आधी त्याला. अरे काय खडसवणार? चोर काय स्वतःच्या तोंडाने सांगतो काय मी पैसे चोरलेत म्हणून? अहो आता काय करायचं? आमच्या घरातले 25,000 गेलेत फुकट, चोरीला गेलेत ते. याला ना आता पोलिसांच्या ताब्यात द्याव्या, म्हणजे तो बरोबर सत्य निघेल ह्याच्या तोंडात ना. ऐका काय? पोलीस बिलीस नको, ते गोंधळ वाढतात. आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूया. दुसरा मार्ग आता लवकर शोधा. उचलून आपटला असता पण वजन जरा जास्त एक काम कर, कापूर घेऊन ये. तो चालू आहे ह्याच्या हातावर ठेवूया, म्हणजे हा खरं बोल. हात पडे काय शामराव कवास ना मी बटायचे रे शांत. आता मस्ती कर रे ना करे. माझे पैसे मी चोरू करे. करे डोकं फिरवू नका, नाही तर एका बुक्कीत तुला जमिनीत गाडून टाकेन. शामराव असं नका करू. ऐका ना शामराव, काय म्हणतात ऐका. उठा. शांत म्हणा. भडकू नको. बसा 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 बस. ते काही जनरल चर्चेत तुमचा विषय निघाला. देवा शपथ सांगतो शामराव, मी हिच्याकडे 25,000 रुपये ठेवायला दिलं होतं. नाही हो. खोटं वाटतं तुम्हाला? ठीक आहे, चला कौल लावूया. आता घराला कौल कशाला घालताय? वसाडीला कुठं लिहून ठेवलं? कौल म्हणजे छप्पर नाही. देवाला कौल लावूया, म्हणजे पैसा कुणी चोरला तर आपल्याला कळेल. हो लावा लावा, कौल लावा, कौल लावा. 2,000ची नोट द्या. कशाला? कौल लावायचंय. हा आता पैसे चोरीला गेले म्हटल्यावर पैशांचा कौल लावायला नको? नाही हो, देवाच्या कामाला नाही म्हणू नको. देव कोपला तुमच्यावर. हा, बऱ्याच जणांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. उठविल देव. काढा लवकर 2,000 रुपये. कौल लावूया कौल. हे बघा, ही 2,000ची नोट आहे. तुम्ही बघितली वाय? तुम्ही बघितली वाय? मी पण बघितली आहे. हे बघा, ही 2,000ची नोट जर ह्यांच्या कपालावर नाही चिकाटली तर तू चोर आहेस. हो मोरे, तुम्ही आधीच त्यांना चोर ठरवता नाही. ती नोट कशी काय माझ्या कपाडाला चिकटेल हो? ठीक आहे, उलट करूया. उलट? हा, अरे कर नाही, त्याला डर कशाला? घाबरत नाही मी काही चोर नाही आहे. आपण असं करूया, ही नोट जर ह्या कपालाला नाही चिकाटली तर मी चोर आहे, आणि जर चिकाटली तर हिनं चोरी केला नाही. ठीक आहे, ठीक आहे. कौल लावूया. लावूया कौल लावूया. शामराव पुढे बसा. तिकडे मी बसू? कपाल तुमचा आहे ना, त्याच्यावर बसा. जय देव महाराजा 12 गावच्या 12 हाटीच्या 12 वहिवाटीच्या 12. बाय माझ्या आईशी संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजेस असं तुझं म्हणणं खरंय. बाय माझी तर बाय माझ्या आईशी आमच्या घरात 25,000 होतं तर चोरीला गेलेलं आहे, नाही चिकटली. तर ही जी 25,000 आमचं जर हरवलेलं आहे, चोरीला गेलेलं आहे, तर बाय माझ्या आईची ह पैसे आमच्या घरातच चोरीला गेलेत असं म्हणणं आहे. बोल, मांग पुढे करू नको, बघ मांग जाऊ नको. हा, तर बाय माझ्या आईशी म्हणजे ह जर पैसे चोरीला जर गेलेला आहे तर मी चोरीला नाही आहे, हा कन्फर्म आहे असं म्हणणं कराय तुझं. बाय माझ्या आईशी बाय म्हणजे मी नाही चोरलेला आहे, तर बाय माझ्या आईशी एक काम करा, जरा ही टेप जरा वाढवा थोडीशी. तर बाय माझ्या आईशी थोडा जराशी. तर बाय माझ्या आईशी ह जर पैसे चोरीला गेलेला आहे, ह पैसे चोरीला गेले तर कन्फर्म माझ्या बायकोन चोरीला आहेत असं तुझं म्हणणं आहे बाय माझ्या आईशी. आणि हा जर खरं असेल तर ही नोट कपालाला चिकटल. चिकाटली हिला चोरला नाही. नाही नाही, तुम्ही खोटं केलं. हे बघा, बघा त्याला टेप आहे, ह्याला टेप लावलेली आहे. नाही, हे बरोबर नाही. मोरे मोरे मोरे, हे चूक आहे बरं का, चूक आहे. अहो असं टेप रे, हे नोटच काय अख्खा खांडेकर चिकटेल माझ्या कपाडाला. हे वसाडून तुम्ही एकत्र येऊन मला गंडवू नका. नाही ना. अरे मी तुमच्या मुले नियम बदललाय का नाही? आणि मला सांगा, मी ह्याला टेप लावून ही नोट चिकटवली तर तुमच्या समोर केलेलं का नाही? समक्ष केलंय का नाही मला सांगा? चूक आहे ना. चूक कशी असेल? हो, देवाला जर कौलच द्यायचं नसेल तर ही पट्टी डोक्याला चिकाटली असती. हा, सिद्ध झालेला आहे, हिनच तर पैसे चोरले नाहीत. साडी हे चोरटे नाही चोरले. काय माझं पैसे? चल पैसे काढ, पैसे काढ. नाही चोरले. नाही चोरलं? खरंच नाही चोरले. नाही द्यायचं तुला पैसा? चल आताच्या आता माहेरात निघून जा आणि माहेरात पैसे घेऊन ये. आता मी कुठे जाऊ? कुठं पण जा. मला माहेर पण नाहीये.
एकटी पडले मी, कुठे जाणार मी आता? शांभाऊ, तुम्ही माझं माहेर होता? नाही हो, मी नाही ना. तुम्हाला दादा म्हणते. नाही. प्लीज 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 ऐका अरे, माझं. अरे, भाऊ, नाही. भाऊ, दादा दादा दादा. हे बघा वहिनी, म्हणजे माहेर व्हायला काही हरकत नाही बुवा, पण म्हणजे अच्छा, म्हणजे ही तुझी बहीण आहे? नाही ना हो. अरे नाही हो, काय नाही हो. हा, उचलायची तिला घरात घेऊन जा. मला हिच्या बरोबर राहायचं नाहीये. मला आत्ताची आता डायपर पाहिजे. डायपर डायपर मग मला पाहिजे. मला राहायचं नाही हिच्या बरोबर. त्याला डायपर नाही रे भाऊ, डायव्हर्स म्हणतात ना रे. पाहिजे. डायव्हर्स पाहिजे तुम्हाला? डायव्हर्स पाहिजे तुम्हाला? पाहिजे. मला सुद्धा राहायचं नाही तुमच्या बरोबर. माझा हा दादा हिमालयासारखा आहे. एक वकील करेल आणि लगेच तुम्हाला कोर्टात खेचेल. दादा कोर्टात खेच पहिले घ्या ना. कोर्टात खेळ, दादा तुला घेऊन जाईल. गिलशील काय बुरीनी माती? अरे माझा दादा म्हणजे सगळी व्यवस्था करेल. तो खायला सुद्धा घालेल. माहितीये तुम्हाला? मी म्हंटल ना दादा पैसे हवे आहेत. 25,000 देईल खर्चाला मला. हो, कुठून देऊ 25,000? माझ्या पगारात 22,000 आहे ना. माझ्या आयुष्याची जमा पुंजी होती ना, त्याच्यातले 25,000 तुझ्या नवऱ्याला दिलेले. काय म्हणा तुझा नवरा वसाड्या? तुझा नवरा? भाऊजी बोलायचं, भाऊजी बोलायचं. मोरे मोरे अति होतंय. हा, अति होतंय. मोरे? हा, भाऊजीला नावाने हात मारतोस मोरे? तुझ्या बहिणीला ना मी आता नांदवणार नाही. चाल घेऊन चालत ना. अरे अजिबात इथं थांबायचं नाही. चाल इथं निघ. हा, अरे तुमच्यावर काय संस्कार आहेत की नाही तुमच्या आई बापान केलेले? मोरे 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 ही पण भावंड बघा संस्कार कसं झाले तर बघा वासाड्यांवर. एक मिनिट मोरे, भांडणामध्ये आमच्या आई वडिलांना आणायचं नाही अजिबात. सांगून ठेवते. गेलेत आमचे आई बाबा. नाही हो, तुमचे गेले असतील. माझ्या ठणठणीत आहेत ना हो. ठणठणीत येते एकदम. अजून वावरात जातात ते. म्हणजे घरात शौचालय बांधव नाही? वावरात त्याच्यासाठी नाही हो, शेतात काम करायला जातात ते. भुईमूग, सोयाबीन, कपाशी काय काय लावलेले ना. दादा एवढी मोठी शेती आहे आपली? आपली नाही हो, माझी आहे माझी. अरे तुझी म्हणजे माझीच. देवा तुझे उपकार कसे फेडू मी? मी फक्त भाऊ मागितला होता. आई वडील सुद्धा मला दिले तू. नाही नाही, ते वाटायला नाही आहेत माझे आई वडील, ते माझे आहेत. तुझे म्हणजेच माझे. आई आई तुझी आठवण येते. आई चल आईकडे जाऊ आपण. चल कुठं वैसाड्या. तुझ्या बहिणी माझं 25,000 रुपये चोरलेलं आहेत. नाही तर आधी इथं टाकायचं मग निघायचं. काय हात सोड बरं एक मिनिट. मोरे हे जे तू करतोय ना ते खरं तर मी करायला पाहिजे. मी वसुली करायला आलोय. आवाज खाली. डोलं फिरवतो का फोडून टाकीन बोटा खाऊन वासाड्या. मोठ्या डोल्यांच्या ऐपत नव्हती. कशाला घेतात 25,000 रुपये? लाज वाटत नाही? अरे बायकाचा भाऊ असतात कोण काय झाला म्यावना. हे बघ मला माहिती आहे तू 25,000 रुपये नाही देऊ शकत. दर महिन्याला 5,000 रुपये मला आणून द्यायचं आणि माझं पुरं 25,000 करायचं. कळलंय तुला? 5,000? माझा भाऊ ना असे 5,000 फेकेल तुमच्या तोंडावर. कुठून देऊ मी? माझ्या नाही ना पगार. नाही दादा ऐक तू माझं. वकील कर ह्याला कोर्टात खेच. ह्या दोघांना केस कर. कोर्टात खेच होता माझा दादा. तुला बघ ताई मला कळलंय आता काय करायचं. तू कोर्टात खेचशील? नाही नाही काय कोर्ट कचेऱ्या करायच्या म्हटल्या ना, गैरे वर्ष जातील त्याच्यात. हो तू इकडे इथे. भाऊजी भाऊजी पाय धर माझे पाय. पाय धर. माझ्या बहिणीला कशाला त्रास आतल्या खोलीच्या आहे तो. शामराव अहो माझं कुंकू आहे. हे कुंकू आहे? पुसून टाकला कुंकू. आतमध्ये जाऊन बांगड्या फोडतो. हा कुंकू नाही आहे, हा काळा बुक्का आहे. बुक्का त्याला एका बुक्क्यात संपवतो. असं करू नका प्लीज. काही नाही तू तिकडे करते बायना. देव कर तुला फटका. देव कर फटका. अगं राजेश खन्ना. ताई तू येडी झाली का? तुझ्या नवऱ्यापासून कथा चालणार आहे तू. आता ये रे इकडे
तिकडे जा. शामराव तू. शामराव सोडा ना. पैसे दे पैसे. माझ्या बहिणीला त्रास देतो तू. शामराव पैसे दे. शामराव पैसे पैसे दे. पैसे दे. केला ना अंगात. पैसे दे. पैसे दे. सोडा ना माझ्या नवऱ्याला. 5,000 सोड आणि हे 2,000 उरलेला 18,000 नंतर देतो. 18,000 नंतर देतो. 2,000 आता ना 5,000 जे आहेत ना ते तू दिलेच नाही बा. नाही 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 25,000 मी दिलेले आणि माझ्या बहिणीचे चोरलेले 25,000. अशा 50,000 रुपये द्यायचे बरं का. नाही 25 मी माफ केले. 25 माफ केले मी याला. त्याला साफ करणार आहे आता. ताई तू चल माझ्या घरी. नाही दादा नको ना. नाही नाही काय नको नको. याच्याकडे कुठे राहते. नाही यांच्या पायातच माझा स्वर्ग आहे. त्याला स्वर्गातच पाठवणार आहे मी. नाही हा स्वर्गात पाठवणार आहे. माझा नवराच माझा दागिना आहे. दागिन्याला आता करणार आहे मी. क्या बात है. वा वा वा. आज तुम्हा तिघांचं कॉकटेल मस्त जमून आलं होतं. मजा आली. सुपर हिट. बघा हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे सई. आज तुम्ही स्किटमध्येही पार्टनर्स होता आणि म्हणजे शादीशुदा पार्टनर्स, लग्न झालेले पार्टनर्स, आणि इथेही तुम्ही पार्टनर्स आहात आणि तुमची पार्टनरशिप दिवसेंदिवस अशी घट्ट होत चालली आहे आणि ती मूर्ताना दिसते आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायला अतिशय मजा येते. यू आर ऑन फायर टुडे मॅन. म्हणजे आज खूप तुम्हाला बघायला खूप जास्त मजा आली. प्रत्येक बॉलला सिक्सर मारत होतात आणि आम्हाला असं ये असं करावं असं वाटत होतं. श्यामदा वेलकम. खूप दिवसांनी तुम्हाला बघून खूप मजा आली. टायमिंग अप्रतिम होतं आजच्या स्किटमधलं. अमेझिंग परफॉर्मन्स. मजा आली. प्रसादा मजा आली खूप. प्रसाद वारंवार तू सिद्ध करतोस की नावात किती टॅलेंट आहे ते. तू असताना तर करतोसच, तू नसतानाही करतोस, हे जास्त क्रेडिटेबल आहे. श्याम्या खूप दिवसांनी बघितलं तुला. आज तू स्किटमध्ये श्यामपेक्षा राजपूत जास्त वाटत होता. मागच्या वेळेला जेव्हा श्याम्या आला होता तर माझ्या मते बहुतेक रिक्षाने आला होता आणि त्याच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. त्यामुळे पटकन मी समोर होतो तर मी त्याला 8 रुपये हवे होते म्हणून मी त्याला दिले आणि त्यानंतर तो मला भेटलाच नाही. त्याचं कारण मी शेअरमधनं सांगतो. ओके. प्यार गया पैसा गया और गया व्यापार. प्यार गया पैसा गया और गया व्यापार. दर्शन दुर्लभ हो गए जब से दिया उधार. क्या बात है. क्या बात है. नाही श्यामला मी काही 8 रुपये वगैरे दिले नाही आहेत. आपलं जनरल हे सगळं रचलं होतं असं. पण श्याम्या वेलकम. तुला बघून फार मजा आली आणि असा एक वेगळीच एनर्जी आज या रंगमंचावरती तू घेऊन आलास. सुपर मस्त. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. विचारूया दर्दी हास्य रसिकांना की त्यांना आजचा भाग कसा वाटला. सई. आजच्या भागात मॅक्सिमम संकल्पना सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या होत्या आणि मला असं वाटतं की एखाद्या शोचं यश त्याचं प्रतिनिधित्व कोण करतं आहे आणि तो हवाहवासा लोकांना वाटण्यामागचं कारण म्हणजे आपण ऑफकोर्स हास्यरसिक आणि हास्यवीर आहेतच आपले, आम्ही पण आहोत, ते पण आहेत, पण ही 2 माणसं ह्यांना विसरून अजिबात चालणार नाही. आज बाकी कोणाबद्दलही बोलण्यापेक्षा मी सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांचं मनापासून त्यांचे आभार मानते की तुम्ही तितक्याच ताकदीने आपण पुढे चाललो आहोत आणि ही वाटचाल तुमच्याशिवाय एवढी सोपी झाली नसती. येस. जोरदार टाळ्या. एपिसोड फारच अप्रतिम झाला. मला एका गोष्टीचा फार आनंद होतोय की दिवसेंदिवस जसजसं आपण पुढे पुढे जात चाललो आहे तसतसा शो जास्तीत जास्त पॉप्युलर होत चालला आहे. कानाकोपऱ्यात तो पोचतोय. खूप लोकांना शो आवडतोय. सोमवार मंगळवारी आपण अनेक नवीन टॅलेंटला पण या मंचावरती संधी देतोय. त्यामुळे कित्येकांना हिरिरीने या कार्यक्रमात उडी घ्यावीशी वाटते. काही काहींना तर विमानात नाही उडी घ्यावीशी वाटते. त्यामुळे असा एक सर्वसमावेशक असं जे स्वरूप आलेलं आहे आपल्या कार्यक्रमाला ते मला फार भावतं आहे. मला फार मजा येते त्याची. नमस्कार मंडळी. कॉमेडीच्या सुपरफास्ट, पॅसेंजर, शटल अशा सगळ्या प्रकारच्या ट्रेन्स जिथून सुटतात त्या कॉमेडीच्या जंक्शनवर आता आपण आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे अर्थातच तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम.
को पावर्ड बाय गार्नियर मास्क. चला तर मंडळी सुरू करूया आपली सुपर फास्ट लाफ्टर राईड. मंडळी, कलाकार असो किंवा सामान्य माणूस, संसार सगळ्यांचा सारखाच असतो. आता इथे एका गीतकाराच्या संसाराची मैफिल सजणार आहे, जी सजवणार आहेत विनोदात पांडित्य मिळवलेले 2 उस्ताद, अर्थात विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले. हा चांद उगवला गालावरी, दिसतेस तू एक नंबरी, परी तू माझी एक नंबरी. काय सुचतच नाहीये. गीतकार समीर चौगुले, काय झालंय काय आज तुम्हाला? सुचत नाहीये. चला चला डोकं लावा. हॅलो. हा सर बोला बोला. हा सर, मी लिहितोच आहे, गाणंच लिहितो तो. हो नाही माहिती आहे मला, थोडा लेट झाला आहे. हो नाही काय ते सुचणं सुद्धा एक क्षणांचं देणं असतं ना, म्हणजे कधी सुचेल काय. नाही अजून लेट नाही करणार सर मी. हो माहिती आहे मला, शूटिंग सुरू आहे तुमचं. हो सर हो लगेच देतो सर, 4-5 तासात गाणं देतो. हो येस. चला चौगुले, लिहा. अहो या 2 साड्या आणि 2 पॅन्टी पण लिहा. हो 2 साड्या 2. काय लिहायला सांगतेस तुम्हाला? इस्त्रीचे कपडे. इस्त्रीचे कपडे नाही लिहित आहे मी, चित्रपटाचं गाणं लिहितोय मी. अगं बाई, अजून तेच लिहिताय का? काय ग बाई, काय हो 8 ओळी खरडायच्या मेल्या, त्यासाठी 6-6 तास खाता तुम्ही. फारच स्लो आहात तुम्ही, खूप स्लो. बघितलंय ना आपला हनीमून पासून तुम्हाला. काय बोलतेस तू? काय बोलतेस? आपला हनीमून तुमचा पहिला सिनेमा नाही का? त्या सिनेमाची गाणी लिहायला सुद्धा 15 दिवस घेतले होते तुम्ही. काय ना, गाणं लिहिताना ना गाण्याची जी सिच्युएशन आहे ना त्याचा अभ्यास करावा लागतो. ढोकळा नामक एक सिमेंटचा तुकडा बनवतेस ना, ते करणं एवढं सोपं नाहीये ते. गुड सेन्स ऑफ ह्युमर आहे, गुड सेन्स ऑफ ह्युमर. माझा चांगलाच आहे, तुझा सेन्स ऑफ ह्युमर काय ते बघ. परवा तुम्हाला सांगतो 5 रुपयात दुधी हलवा हा जोक ऐकला, 2 तास हसत होती. तुला पुन्हा हसायला येते? बाबीजी कैसे दिया 5 रुपये दूध हलवा, मग जायचं आणि दूध हलवायचं. अगं बालिश जोक आहे तो, बालिश जोक. 5 रुपये दूध हलवा. हे जागा तुम्हाला लिहू दे का? बरं तुम्ही आठवण करू नका, मला खूप हसू येतं. बालिश काहीतरी दूध 5 रुपये दूध हलवा. अगं बस करा, एवढा कुठे जोक आहे तो मोठा? बस खूप हसू. तर तुम्ही आटपा, तुमचा कचरा आटपा पटपट. कचरा नाहीये, दॅट्स अ क्रिएटिव्हिटी. हा बरं ती काय टिप्स आणली ती उचला आणि चला लिहा, चला पटपट निघायचंय. कुठे निघायचंय? तुम्ही विसरला काय? जयू कुठे जायचंय लक्षात आहे ना? तिच्या घरी पार्टी आहे, हाऊस वॉर्मिंगची. विसरलात का तुम्ही? अजून नाही करायचं, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं जायचं. ए हा सूर नकोय मला, सांगून ठेवतो. कामात आहे मी इकडे. हे गाणं महत्वाचं आहे, प्रोड्युसरला गाणं द्यायचंय, शूटिंग थांबलंय तिकडे. हे असले सूर माझ्या समोर नाही पाहिजे, सांगून ठेवतोय. एक तर माझं टाळकं सटकलंय, अजून सटकव नको टाळकं माझं. बरं चिडू नका, शांत व्हा, शांत व्हा. हो ग बाई, शांत हो तुम्ही, शांत. शांत झालात ना की सुचेल काहीतरी तुम्हाला. शांत व्हा. हे मी मदत करू का तुम्हाला? तू मला मदत करणार? गीतकार मशरूम सुलतानपुरी असं म्हणतेस तू? तू मला मदत करणार? मशरूम सुलतानपुरी हेच नाव आहे त्यांचं, मशरूम मजरू सुलतानपुरी असं नाव आहे ते. मला मदत करते. समीर चौगुलेला तू मदत करणार? काय एवढं समीर चौगुले मला माहितीये. तुमचं सुद्धा नाव लागण्यासाठी प्रोड्युसरचा फोन आला की गीतकार म्हणून नाव लावा हा पोस्टरवर, असं सांगताच ना. आलं का छापून नाव? आलं का? हे बघ, मी समीर नाव किती मोठं आहे ना हे तुला नाही माहिती. सर्च कर नेटवर. कभी खुशी कभी गम, आशिकी, राजा हिंदुस्तानी असे चित्रपटांची गीतं मी लिहिली आहेत, कळलं ना? सर्च कर, समीर नाव येईल की नाही बघ. समीर अंजान, तुम्ही समीर अंजान. नावात साम्य म्हणून लगेच क्रिएटिव्हिटी मध्ये साम्य येणार नाही. मला नको शिकू, जा तू. शहाणपणा मला नको शिकूस. ऐका ना, मी करू का मदत तुम्हाला? काय मदत? जमणार आहे का तुला? जमणार आहे तुला? तुम्ही सांगा ना मला, सिच्युएशन सांगा. अगं कळणार आहे का तुला सिच्युएशन? सांगा ना, मी मदत करते तुम्हाला, सांगा तर. बरं ठीक आहे, ऐक सिच्युएशन ऐक. हिरोईन आहे, तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तिला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे. ओके, त्यामुळे तिचं ते हिरोशी लग्न झालेलं आहे ते ती विसरलेली आहे. त्या वेळेला हिरोच्या तोंडी हे गाणं आहे.
ओके अच्छा ओके. द्या एक मिनिट वही द्या द्या वही पण द्या एक मिनिट. आत्ता लिहितेस तू गाणं? हो त्याच्यात काय एवढं विशेष. एक मिनिट. अच्छा लॉस मेमरी लॉस. नाही हा शब्द नाही बरोबर. हे चांगलं हा हे चांगलं आहे. येस झालं का? हो झालं. हे घ्या एवढ्या लवकर गाणं केलंस? बघा तुम्ही मस्त झालंय. वाचा सारा रा 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 हे काय? पुढे वाचा ना. चारा रा रा हे गाणं आहे का? मला नको सांडपणा शिकव. चल ग. अहो असं काय करता? अहो तुम्ही जळू नका नाही चिडू नका. आणि खरं सांगू का मला काही तुमच्याशी कॉम्पिटिशन करायची नाही. माझी काही कॉम्पिटिशन आहे का तुमच्याशी? मला काही घरातल्या घरात अभिमान सिनेमा नाही बाबा व्हायचा. मोठी तू शाणी अभिमान सिनेमा करणार. तू मोठी होणार स्टार. तुझा मला कॉम्प्लेक्स येणार. घे चल गे तू जागे काम कर तुझं. नको चिडता. अहो माझा हेतू चांगला आहे. नको ठेवूस तू हेतू चांगला. आयुष्यात जेव्हा जेव्हा हेतू चांगला ठेवलायस ना तेव्हा काहीतरी अघटित घडलंय. तुला माहिती ना प्रतापगडावर आपण सगळे गेलो होतो. टकमक टोकावर उभे होतो तेव्हा तुला काय गरज होती? माझी आई तिकडे उभी होती. वा सासूबाई एका दमात तुम्ही गड चढून आलात. शाब्बास म्हणून पाठीवर थाप मारली. आई गेली माझी दरीत फेकली गेली समोर. काय वाटेल ते बोलता. मी स्वतः हात धरला होता त्यांचा. हात धरला नसता तर गेली नसती का? आपण धरला वाचवलं ना त्यांना. तुम्ही मला अतिशयोक्ती करता बाबा. सासूला ठपाक्कन मारायची गरज काय होती पण? आनंद झाला मला. शाबासकी दिली त्या पडल्या. आता हात धरला. गेल्या आठवड्यात माझ्या बाबांची 75 होती. एक मिनिट. तेव्हा काय झालं? त्यावेळेस माझी काही चूक नव्हती. चूक नव्हती? नाही माझी काही. त्यांना काय गरज होती असं बोलायची? ते काय म्हणाले माझी सून मला अगदी माझ्या मुलीसारखी आहे. अगं ते म्हणाले सून मुलीसारखी आहे म्हणून काही बाबा म्हणून त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचं. मी लहानपणापासून माझ्या बाबांच्या मांडीवर बसते. पण माझ्या बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय. हे पहिला माणूस असेल जगातला ज्याला थायरॉइड झाला. त्याचे थायरॉइड सारखा झाला होता. तुला गरज होती का? इतर बायकांचे नवरे ना त्या बायकांना अलंकार देतील पण तुम्ही ना आयुष्यात एक अलंकार दिला नाही मला. पण अतिशयोक्ती अलंकार भरभरून घातलेत गळ्यात ना. हे तू जाग मला टोमणे मारू नको. क्रिएटिव्ह माणूस मी क्रिएटिव्ह माणूस. ठीक आहे क्रिएटिव्ह आहात ना. 4 ओळी सुचतायत का मग? लिहिलंय. तुला काय वाटलं 4 दिवस हा कचरा केलाय म्हणजे मला काही सुचलेलं नाहीये. 4 ओळी सुचल्यात मला. बस तिकडे बस ऐकवतो. हे बघ हा चांद उगवला गालावरी. दिसतेस तू एक नंबरी. तूच माझी परी एक नंबरी एक नंबरी. ही शब्दांची ताकद आहे. हे सामर्थ्य आहे. मला ना ह्या तुमच्या शब्दांवर ना एक चाल सुचते. मी तुझ्या बापाला जाऊन सांगी चाल. ऐकू तर नको सांगू चाल. नाही गरज नाही. तुम्ही ऐकून तर घ्या. मला काय म्हणायचंय तुमचंच नाव होईल गीतकार आणि प्लस संगीतकार. 2 डबल पैसा. तेवढा संसाराला हातभार लागेल. ऐका ना तुम्ही. नाही गरज आहे. ठीक आहे बरोबर. कसं ऐका नाही ऐकणार. मी ऐकवते ना. बायकांचं काय बाई. बायकांचं कोण ऐकतं. नका ऐकू. बरोबर तुमचा पुरुषी अहंकार येणारच. पुरुषी हेकेखोरपणा दाखवा तुम्ही. याच्यात हेकेखोरपणा. दिस इज हेकेखोर. मी हेकेखोर नाहीये. मी नाहीये हेकेखोर. काय दिसतंय ना चेहऱ्यावर दिसतंय बघा. आपला काळा पुरुष सांगतो हेकेखोर हेकेखोर हेकेखोर. नाहीये हेकेखोर. हा बघ तू चाल सांग. लावतो ती चाल. हेकेखोर नाहीये मी. अजून वाटतंय हेकेखोर नाहीये मी. जोकर वाटते. बस हेकेखोर नाहीये मी. चाल सांग. सांग एवढा ऍटिट्यूड असेल. अरे नाही ऍटिट्यूड. ऍटिट्यूड नाही. हेकेखोर नाहीये मी. चाल सांग. लहान मुलासारखं करू नका आता. द्या इकडे हे गाणं. चाल नीट आहे का? मला माहिती आहे. नीट आहे का तू नको सांगू. मी जरा शब्द इकडे इकडे फिरवले तर चालेल ना तुम्हाला? ऐका हा हे 2 आवर्तन घ्यायला लागतील. श्रुती बेटीवर पण चांगलं असेल. ऐका ऐका ना. ऐका ला 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 ला. हा चांद उगवला गालावरी. दिसतेस तू एक नंबरी. तूच माझी परी. तूच माझी परी एक नंबरी. नंबरी 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 नंबरी. चाल लावली गाण्याला तू. परत ऐकव. परत ऐकव.
ऐकव बरं. ला 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 हा, ते माहितीये. ला पुढे. ला 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 हा चांद उगवला गालावरी डोंगराला आग लागली पळा पळा. दिसतेस तू एक नंबरी डोंगराला आग लागली पळा पळा. तूच माझी परी जास्तीची मेजॉरिटी. तूच माझी परी जास्तीची मेजॉरिटी. जास्तीची मेजॉरिटी. आणि हे काय एक नंबरी ते कशावरून सुचलं? कबड्डी 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 लहानपणी खेळण्याची ज्या गाण्याच्या चाली आहे. चांगले नव्हे, चल का, नव्हे, तुला काय येत नाही? नव्हे, चल का, जातो. लोकांना- काही गरज नाहीये. चांगले उडती गाणं लोकांना आवडतात. नाही. माझा थांब. ऐका तुम्ही. शांत बस जरा आता. शांत कोणतरी काय? आलंय त्यांच्या समोर तमाशा नको. तमाशा काय मी असं करते का तमाशा प्रोड्युसर साहेब, अरे या ना सर, तुम्ही इथे कसे आलात? हे मागे कर ना जरा. इथे कसे आलात म्हणजे गाणं तर देत नाही यात. ऍडव्हान्स घेऊन बसला आता. हो, ऍडव्हान्स घेतला आहे मी. बरोबर आहे. आज देणार होतो गाणं मी. कधी आज देणार? नाही, काम सुरू आहे त्याचं. तुम्ही गाणं देणार, मग मी अमीर हडकरकडे पाठवणार, तो केव्हा चाल लावणार. हो, बरोबर आहे ते. बरं, हे गाणं कोण गाणार आहे? कोण? नेहा ठाकूर. एक गाणं पाठ करायला 3 महिने घेते ती. करायचं कधी गाणं? नाही, बरोबर आहे. प्रत्येक दिवसाचे पैसे मोजतोय मी. चौगले. खरं बरोबर आहे. आज देणार होतो. कसं आहे ना, आज एका क्षणात मला गाणं आत्ता पाहिजे. नाही, असं एकदम नाही. काय गीत करायचं? मला गाणं आत्ता पाहिजे. ऍडव्हान्स घेतलाय, नाही तर ऍडव्हान्स परत द्या. मला गाणं आत्ता पाहिजे. बरोबर आहे तुमचं. काय गीतकाराचा हा मूड असतो. त्या गीतकाराच्या मूडला ऍडव्हान्स द्या. चला विषय संपवा. नाही तर मला गाणं आत्ता पाहिजे. मला चौगले. नमस्कार नमस्कार वहिनी नमस्कार. अहो काय किती दिवस झाले गाणं देत नाही. बायको नमस्कार. अरे जा चहा वगैरे बघ. चहा नको, मला गाणं हवंय. ऍक्च्युली ना माझं हे गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे. मी तुम्हाला अक्कल आहे तुला? हे त्याला ऐकवणार आहेस तू? चौगले एक मिनिट. चौगले काय बोलत वहिनी? माझं गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे. बालिश. मी ऐकून दाखवू का तुम्हाला? प्लीज ऐकवा. प्लीज ऐकवा. अगे हे इकडे सिरियस टॉक चाललाय. 1 मिनिट. चौगले, तुमच्याकडे गाणं तयार आहे? मग त्यांच्याकडे तयार आहे, त्यांना ऐकू दे. वहिनी प्लीज ऐकवा. नाही नको, हे नको म्हणत असतील तर राहू दे. चल मोठे शहाणी नको बोल आता. वहिनी प्लीज. अहो ऐकू का? हा ऐकव. इतकं विचारतेस कधी मला घरात? 4 वेळा ऐकू का? चौगले नाही, का कॉन्फिडन्स लूज करताय? नाही, वहिनी हो ऐकवा. हा ऐका. ला 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 ला. हो वहिनी, हे बघा आतून आलं. क्या बात आहे. तुम्ही मध्ये मध्ये म्हणा हे असं म्हणा. हा येस ऐका, नका Yes, yes, come on. तुम्ही पण म्हणा. मी नाही म्हणणार. एक्सक्यूज मी नाही म्हणणार. ला 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 ला. हा चांद उगवला गालावरी, दिसतेस तू एक नंबरी. तूच माझी परी, तूच माझी परी. एक नंबरी 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 नंबरी. बस झालं गाणं. झालं गाणं. हे गाणं कोणी लिहिलंय? हिने लिहिलंय. बघितलं ना, बालिश गाणं बोललो होतो. चाल सुद्धा हिनेच दिले. हिनेच दिले. वहिनी, माझा सिनेमा पुढचा तुमच्यासाठी फिक्स. बघा. पुढचा सिनेमा फिक्स. या सिनेमाची गाणी तुम्हीच लिहायची आणि तुम्हीच संगीतबद्ध करायची आहे. अरे यही जॉनर चाहिए था भाई. जॉनरने बालवाडी अरे हेच आहे. ह्याच जॉनरच्या शोधात होतो. क्या तुझ्या आतून येतोय ना. क्या बात आहे वहिनी. ला 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 ला. हे बघा आतून येतोय. डोंगराला आग लागली पळा. कमाल. ओ माय कमाल आहे. आपण तुझ माझी परी, तुझ माझी परी. जास्तीची मेजॉरिटी. मी उभा तरी होतो. क्या बात आहे वहिनी. Thank ऍडव्हान्स कुठे? ऍडव्हान्स आहे. लवकर द्या ऍडव्हान्स. जास्तीची मेजॉरिटी ह्याच्यावर गाणं. चौगले, मला हा जॉनर प्रचंड असं जे आतून येतंय ना. क्या लवकर द्या. लवकर ऍडव्हान्स. एक दिवस दिला असता तर मी परत द्या. आता गेलं का मागचं, आता काय देताय? हे वहिनी, हा ऍडव्हान्स या फिल्मचा. या पुढची प्रत्येक फिल्म तुम्ही असणार. नाही. गाणी तुम्हीच लिहायची, संगीतबद्ध पण तुम्हीच करायची. नाही, तुम्ही नाही करू आणि शकत. हे हवं आपल्याला. नाही, तुम्ही नाही करू शकत असं. कमाल आहे. ला 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 ला. उगवला गाला. अरे जा ना खड्ड्यात जा ना तू बाई. ऐका ना माझं ऐका ना तुम्ही जाऊ नका. मला द्या. क्या बात आहे वहिनी. एक कमाल आहे. क्या बात है. ॲज युजल कमाल झाला परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. तुमच्या ज्या भलत्या चाली आहेत गाण्यांच्या, त्या अप्रतिम आहेत.
आणि तुमचं सादरीकरण नेहमीच अप्रतिम असतं, त्याच्यात काही वादच नाही. तुम्ही दोघेही अप्रतिमच आहात आणि मजा आली. अशीच मजा येत राहू दे आम्हाला. पण मला नेक्स्ट टाईम समीरचा थोडंसं काहीतरी, म्हणजे त्याचा गेले 3-4 स्किट सारखा पोपट होतोय, तर त्याचं काहीतरी बरं होऊ दे अशी मी अपेक्षा करते. थँक्यू. प्रसाद दा. वंडरफुल. सम्या, विशाखा, तुम्ही दोघंही ठार वेडी माणसं आहात, कम्प्लीट वेडी आहात. म्हणजे मला शेवटपर्यंत असं वाटतं की आता 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 पुढची चाल काय असेल, पुढची चाल काय असेल. म्हणजे ती उत्सुकता कुठेही संपली नाही, ती शेवटपर्यंत ताणून धरली तुम्ही दोघांनी. आणि तुमची एनर्जी, तुमचे परफॉर्मन्सेस, मी आता थकलो आहे बोलून बोलून, सिरियसली थकलो आहे. या निमित्ताने एक गोष्ट मला कळली की तुम्ही दोघंही चांगल्या चालीची माणसं आहात. थँक्यू. आणि तूही थोडक्यात आलास, पण मजा आली प्रसाद. वा, क्या बात आहे. वंडरफुल, मस्त. सुखी गृहस्थी की सीक्रेट बस इतनी होती है, सुखी गृहस्थी की सीक्रेट बस इतनी होती है, एक हमेशा गलत और दूसरी पत्नी होती है. वा दादा, क्या बात है. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, सेलिब्रिटी तिन्ही जगाचा, प्रसिद्धी विना भिकारी, अशी आजकाल अनेकांची अवस्था झाली आहे. आणि या अवस्थेतूनच घडणारी दुरावस्था आपल्या समोर मांडतायत मल्टी टॅलेंटेड अंशुमन विचारे आणि सुपर टॅलेंटेड चेतना भट. हॅलो एव्हरीवन. मी तुमचा लाडका कॉमेडी किंग अंशुमन विचारे. खरं म्हणजे तुमच्या प्रेमामुळे आज मला यावर्षीचा द बेस्ट स्किट परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. माझ्यासाठी तर जोरदार टाळ्या प्लीज. आणि महत्वाचं म्हणजे हा पुरस्कार मला सलग 29व्यांदा मिळतोय. म्हणजे तू गेली 29 वर्ष स्किटच करतोय? नाही, मी 28 वर्ष करतोय. 1 वर्ष मी लग्न केलं ना, त्याच्यामध्ये गेली, पण तेव्हा सुद्धा बेस्ट स्किटचा अवॉर्ड मिळालेला आहे मला. आणि हा पुरस्कार मिळाला तेव्हा माझी मुलाखत आहे. ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसं एकदम कडक या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये. क्या बात आहे. तिकडे आलोय मी आणि जबरदस्त कार्यक्रम, खूप एक्साइटेड आहे मी. अरे कोणीच नाही इकडे. अरे कोण आलं? अरे अंशुमन सर, तुम्ही आलात. वेलकम वेलकम. थँक्यू. तुम्ही एवढ्या लवकर? मला वाटलं आपली मुलाखत होणारच नाही आज. का नाही? म्हणजे मी वेळेत आलोय. रात्र 15 मिनिटं मी लवकरच आलोय. म्हणजे 9ची वेळ ठरली होती ना. काही तुम्ही चुकीचा टाइम आहे केला. नाही तसं काय नाही ना. म्हणजे ऍक्च्युअली बरोबर आलो ना मी. नाही बरोबर आलो तुम्ही. प्लीज एक मिनिट, तुम्ही शांत व्हा. नाही शांत नाही, म्हणजे मी घाबरलो ना एकदम. तुम्ही काय पॅनिक होताय सर तुम्ही? पॅनिक होणारच ना. म्हणजे मी आपलं सहज बोलले. बसा ना, बसा. सहज ना. ऍक्च्युली काय झालं, मी सगळ्यांना सांगून ठेवलंय की 9ला माझी लाईव्ह मुलाखत आहे बघा. त्यामुळे मी घाबरलो थोडासा. म्हटलं मुलाखत कॅन्सल होती. सांगताय काय सर? येस. म्हणजे गेल्या आठवड्यात अरुण कदम सरांची मुलाखत जी झाली होती त्याचा TRP मोडणार तुम्ही आज? अरुण कदमच्या मुलाखतीला TRP आला होता? मला कोणतरी म्हणाल की मोर्चा आला होता. सर, त्यांच्या एवढ्या TRP ना कोणालाच आलेला नाहीये माहितीये. लोक खूप प्रेम करतात हो त्यांच्यावर. नाही खरं आहे, तेही खूप प्रेम करतात. खूप लांब जाऊन प्रेम करतात एकदम. म्हणजे खेडोपाडी जातात, मुलांना वया पुस्तकं वाटतात, असे म्हणतो मी. उगाच गैरसमज करून घेऊ नका. फार मोठा माणूस आहे तो, फार मोठा माणूस. मी काय म्हणतो, आता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया का? हो, सुरुवात करूया. पण अजून 5 मिनिटं आहेत सर. आहेत ना? घाबरलो, म्हटलं लेट झालो की काय. ऍक्च्युली तुमचा शो बघतो आम्ही. म्हणजे 7-8 लोक तिकडे बसलेले असतात, प्रश्न विचारतात. काय लोक असे बसतात, अंकच बघत असतात. मस्त असं कार्यक्रम. पण आज आलेले नाहीयेत आणि मला तेच कळत नाहीयेत की का आलेले नाहीयेत. म्हणजे काल मी सांगितलं सगळ्यांना की आज तुम्ही येणार आहात कट्ट्यावर, तर अचानक सगळ्यांनी एकत्र सुट्टी टाकली. हो, अरे याला काय अर्थ आहे? सर, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? प्लीज. मी काय म्हणते, आपण ही आजची मुलाखत कॅन्सल करूयात का? नाही म्हणजे मला ना सकाळपासून काही सुचत नाहीये सर. असं क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय मला. नाही पण फक्त मुलाखत घ्यायची आहे, प्रश्न विचारायचे, यात कसला डोंबलाचा क्रिएटिव्ह ब्लॉक मला कळतच नाही. एक मिनिट. मुलाखत घेणं ही सुद्धा एक कला आहे. नाही ते असं कमी लेखू नका. नाही, कमी लेखत नाही, प्लीज असं रागावू नका. पण ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी काय आहे मला कळत नाही. खूप अति बोलतंय असं वाटतंय मला. खरं पण सर, मला काही सुचत नाहीये तुमच्याकडे बघून. मी काय विचारू तुम्हाला? माझ्याकडे बघून सुचत नाहीये?
मग मी इतकं शुल्लक आहे की माझ्याकडे पण सुचतच नाही तुम्हाला. नाही, असं करू नका ना प्लीज. बघा मी खूप विचार करून आलो, लोकांना सांगून आलो की माझी लाईव्ह मुलाखत आहे म्हणून. प्लीज असं बोलू नका ना. लोक चिडवते मला माझी मुलाखत झाली नाही तर. माझे पेशन्स संपतील. असं करू नका. मी सगळ्यांना सांगून आलो ना. हे सगळे लोक हे बघा बघतात कसे बघतात माझ्याकडे. बघा कसे बघतात. कळतं ना मी काय बोलतोय. कळतंय ना. कळल्यासारखं एक्सप्रेशन द्या ना. प्लीज तुम्ही प्लीज शांत व्हा. इतके चिडू नका. हे बघा मला सांगा तुम्ही काय घेणार, चहा कॉफी कोल्ड्रिंक? मी फक्त प्रश्न घेणार. प्रश्न विचारा प्लीज. प्रश्न विचारा. विचारणार. मी इथे आहे ना. मी मुलाखत घेणार तुमची. प्रश्न विचारणार. पण घ्या काहीतरी चहा कॉफी, बरं वाटेल तुम्हाला. ठीक आहे चहा सांगा. हा अंशुमन. हा बोला ना. अंशा. हा बोला बोला. काय सर तुम्हाला नाही, तुम्हाला अंशा कसं, तो आमचा पिऊन अंशा. हा मॅडम एक मिनिट. तुमच्या पिऊनचं नाव अंशुमन आहे? हो. हे मुद्दाम करताय ना तुम्ही? नाही नाही सर बसा बसा. एक मिनिट. मुद्दाम नाही सर. नाही दिस इज रिडिक्युलस. पिऊनचं नाव अंशुमन कसं काय? हे तुम्ही ठरवून करताय का म्हणजे? प्लीज एक मिनिट सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा निव्वळ योगायोग आहे. कसं काय? बसा प्लीज बसा. मी सांगते तुम्हाला. हा योगायोग आहे सर. अंशुमन नाव कोणाचंही असू शकतं. नाही फार रेअर नाव आहे ते. अंशुमन फार रेअर नाव आहे. युनिक नाव आहे अंशुमन. तुम्ही पिऊनचं नाव अंशुमन ठेवताय. एक सेकंड मला तुमच्या बॉसशी बोलायला लागेल. नाही बॉस नाही मला बॉसशी बोलायला लागेल प्लीज. त्यांना बोलवा प्लीज. अंशा काय म्हणून बोल ना. नाही त्याला हाक मारते मी. सरांना ना प्लीज अरुण सरांकडे घेऊन जा. कोण? अरुण कोण? आमचे सीईओ अरुण कदम. हे तुम्ही ठरवूनच करताय आता. एक मिनिट. हा योगायोग नाही. हे तुम्ही ठरवून करताय. अरुण कदम नावाचा माणूस सीईओ. हे शब्द पण लिहिता येत नाही. ते सीईओ हे तुम्ही ठरवून करताय. आहेत सर. नाही तुम्ही असं काय करताय तुम्ही? प्लीज ह्याचं नाव अंशुमन त्याचं नाव अरुण कदम. सीईओ तुमचं काय आहे? सर तुम्ही एकतर आमच्या बॉसला असं काही बोलू शकत नाही. आणि प्लीज तुम्ही शांत व्हा. बसा इथे. शांत आहे. प्लीज प्लीज चिडू नका. काय अंशुमन. रिलॅक्स. हा मी रिलॅक्स आहे पण ते अंशा. हा बोला ना. सर तुम्हाला नाही त्याला हाक मारते. मी काय म्हणतो आजचा दिवस फक्त त्याला वेगळ्या नावाने हाक मारा ना. माझं वंश मला खूप कन्फ्युजन. मला खूप वाईट वाटतो. प्लीज प्लीज प्लीज. नाव आहे असू दे ना. पण आजचा दिवस फक्त माझी मुलाखत होईपर्यंत प्लीज प्लीज. चंद्रकांत. माझ्या वडिलांचं नाव आहे. माझ्या वडिलांचं नाव कशाला घेत आहे? वडिलांचं नाव कशाला घेत तुम्ही? दुसरं कुठलंही घ्या ना. अनंतराव. माझ्या आजोबांचं नाव आहे ते. म्हणजे घराण्यावर कशाला घसरताय? कुठलं तरी वेगळं नाव घ्या ना तुम्ही. मग आता काय हाक मारू? जे मी हाक मारते ते तुमचं कोण ना कोणतरी असतं. मी एक सेकंड. ए असं म्हणा. ए जा चहाण असं म्हणा ना. ए हा त्याला नाव आहे चांगलं. ठीक आहे ना. पण तुमचा आवाज ओळखतो तो. ए चहाण असं म्हणा ना. बरं. ए सरांसाठी चहाण. हा प्लीज प्लीज. आणि आपण सुरू करूया का? खूप म्हणजे माझे पेशन्स संपत चाललेले आहेत. हो हो आपण सुरू करूया. आपण वी आर गोइंग लाईव्ह. 3, 2, 1 गो. नमस्कार मंडळी. मी चेतना भट जिचा आहे अँकरिंग मध्ये वट अशी तुमची लाडकी चेतना भट तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या शो मध्ये. ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसा कडा. आणि आपल्यासोबत आहेत अशी व्यक्ती जी आपली सगळ्यांची लाडकी आहे आणि तिला नुकताच परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. स्किट परफॉर्मर ऑफ द इयर. स्किट परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. अंशुमन विचारे का जोरदार टाळ्या. तिथे कोणीच नाही वाजवायला. कुठे तेच म्हणते मी. तुमचं नाव ऐकल्यावर आज कोणी आलंच नाहीये. काय म्हणताय तुम्ही? तर घेऊया इथे छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसा एकदम कडा. आपण प्रश्नच विचारला नाही. तुम्ही डायरेक्ट ब्रेक कसं काय घेतलात? मला कळलेलं नाही. सर मी तुम्हाला सांगितलं ना मला काही सुचत नाही. असा क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय मी. आणि पहिलाच प्रश्न जर सुचला नाही तर पुढे मुलाखत कशी होणार ना? बरोबर आहे तुमचं. पण ते असं कसं सुचत नाही? म्हणजे एरवी असं होत नाही माझं इतर मुलाखतीत. तुमचं नाव आज ऐकून मला काय झालंय. मला काय बोलताय तुम्ही असं? नाही म्हणजे सर ऐका ना. मी काय म्हणते आपण नको करूयात. कॅन्सल करूयात ना ही मुलाखत प्लीज. मी सांगेन ना लोकांना की ब्रेक मध्ये तुम्हाला उलट्या झाल्या आणि आपण मुलाखत कॅन्सल केली. कशाला? मी धडधकट आहे ना. कशाला सांगते असं तुम्ही? एक काम करा. तुम्हाला सुचत नाही का? डोंट वरी. सुचत नाही ना. तुमचं नाव नो प्रॉब्लेम. एक काम करा. तुम्ही मला असं विचारा की तुमची सुरुवात कशी झाली. एवढंच फक्त विचारा. बाकी मी सगळं बोलतो. एवढं तर विचारू शकाल की नाही? सुरुवात. हा सिंपल प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये काही क्रिएटिव्ह ब्लॉकचा काही संबंध नाहीये. पण या प्रश्नातच काही मजा नाहीये. माझे ना नीट असे फ्रेम करू देत माझे प्रश्न. मला मजा नाही म्हणजे प्रश्नात मजा नाही. माझ्या उत्तरांमध्ये मजा आहे. ती मजा घ्यायला लोक आलेले आहेत. आणि हा प्रश्न कसाही केला तरी असाच फ्रेम होणार आहे. सुरुवात कशी झाली म्हणून. ह्याच्यामध्ये कसला बेसिक प्रश्न आहे हो. सर तुम्ही हा कार्यक्रम बघत नाही का? बघतो ना मी. मग माझे प्रश्न तुम्हाला माहिती नाही का कसे असतात ते? म्हणजे मी असे ना कवितेत प्रश्न विचारते. का? म्हणजे कसं कसं? हा म्हणजे आता अरुण कदमांची मुलाखत झाली होती. मी सांगितलं ना तुम्हाला. तर त्यांना मी असा प्रश्न विचारला होता. छोट्याशा कुपीत टॅलेंटचं अत्तर. छोट्याशा कुपीत टॅलेंटचं अत्तर. आता बघूयात हा कसा देतोय उत्तर. आणि माझ्या समोर आहे कदमांचा पुत्तर. असे प्रश्न विचारले ना की मला मजा येते. तुम्हालाही मजा येईल उत्तर द्यायला. नाही एक सांगू का? याच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी नाहीये. अत्यंत थुकरट कविता होती.
हे बघा तुमचा अट्टहास असेलच तर कदमांचा पुत्र त्याच्याऐवजी विचारांचा पुत्र असं म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न विचारावं. लोक थांबले तो मुलाखतीला, माझी मुलाखत ऐकण्यासाठी थांबलेले आहेत. सर एक मिनिट, तुमची मुलाखत ऐकतात तर मी कशी मुलाखत घेते हे पण बघतायत लोक. माझी इज्जत नका घालू. मी परत घालवते परत इज्जत, पण तुम्ही विचारा ना काहीतरी. पण मी परत तेच नाही विचारू शकत. मला काहीतरी नवीन फ्रेम करू द्यात ना. माझं क्रिएटिव्हिटी मारू नका सर माझी प्लीज. कुठे मारतोय? एक मिनिट, आपण एक काम करूया, प्रेक्षकांचे प्रश्न घेऊयात आपण. चालेल? हा चालेल, नो प्रॉब्लेम. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ताज्या कट्ट्यावर. आपल्या गप्पा सुस्त कसं एकदम कडक. आणि आपल्या बरोबर आहेत अंशुमनजी विचारे. तर ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी पटापट त्यांना विचारा. सर बघा प्रेक्षक किती उत्सुक आहेत. फोन करा म्हटल्यावर लगेच प्रश्न आलेला आहे. सर घेऊयात आपण प्रश्न. हॅलो, नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या शो मध्ये. बोला. हॅलो. हा हा हा, बोला बोला. हॅलो. हा बोला ना सर, बोला, तुमचा आवाज येतोय, बोला. हॅलो. हा जाऊ दे, नाही सुचत, ठेवतो पण. अरे याला पण सुचत नाही. हा असं काय म्हणजे? हरकत नाही. आपल्याला खूप प्रेक्षकांचे फोन येतात सर. लगेच आपल्याला दुसरा पण बघा सर. आलाच फोन घेऊया. पण हॅलो. हॅलो. हा बोला. जगन बोलतोय. जगन. हा बोला जगन. मी जगन की मरण मला माहिती नाही. माझ्या मागे ना गुंड लागले बंदूक घेऊन. तर त्यांनी मारायच्या आधी ना मला अंशुमन विचारे नाही प्रश्न विचारायचा. हा विचारा. विचारे. हा विचारा. मी ना तुमचा लय मोठा फॅन आहे. ते ठीक आहे, प्रश्न विचारा तुम्ही पटकन मला. विचारे नाही, पण मी तुमचं सगळं बघतो शो वगैरे. बरोबर, प्रश्न विचारा ना पटकन मला. विचारे. मला तुम्हाला हे विचारायचंय की विचार. हॅलो. हॅलो. हा मेला. हॅलो. हा मेला. हा तर याला सांगतो फालतू फुटेज खाऊ नको, पटकन विचार. कसं काय मेला? एकच माणूस प्रश्न विचारणार होता, तो पण मेला. हॅलो. खरोखर मेला? शांत व्हा. इथे घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. तुम्ही बघत राहा तुमचा लाडका शो ताज्या कट्ट्यावर. आपल्या गप्पा सुस्त कसा एकदम कडक. ऐका, खरोखर मेला का? मला सगळं स्किट चालल्याचं वाटतं. ऐका ना, हे एक मिनिट, आपण थोडं रिलॅक्स होऊया. तुम्ही थोडा चहा घ्या. चहा म्हणतो. अंशा. काय म्हणताय? सर तुम्हाला नाही हो, मी अंशा. नको त्याला हे म्हणून हाक मारा ना. काय असाच आलास? चहा कुठे? अरे देवा, अरे मगाशी मी इथून गेलो ना, मला सुचलत ना चहा बनवायचं. याला पण सुचलं नाही. सर क्रिएटिव्ह ब्लॉक आला मला. कसला क्रिएटिव्ह ब्लॉक? अरे साखर आणि चहाची पावडर चुकून जरी पाण्यात पडली तरी चहा होतो रे. ह्याच्यामध्ये कसला क्रिएटिव्ह तुम्ही मुद्दाम हे तुम्ही ठरवून करताय की नाही? माझी मुलाखत होऊ नये म्हणून करताय की नाही? तुम्ही हे सगळं हा माणूस मरतो काय? तुला काय येतो काय? चहा बनवत नाही तू? काय चाललंय सगळं? एक मिनिट बसा. अंशा गेट आउट. मला कुठे म्हणताय तुम्ही? प्लीज जा ना बाबा, जा ना आता. एक सेकंड, हे तुम्ही मला प्रश्न विचारा ना. लोक मुलाखत बघायला थांबलेत माझी. सर प्लीज शांत व्हा. मी लगेच तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते. आपण लाईव्ह जाऊया. लाईव्ह जातोय. 3, 2, 1 गो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तुमच्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे ताज्या कट्ट्यावर. आपल्या गप्पा सुस्त कसं एकदम कडक. आणि आता आपण पुढचा प्रश्न अंशुमनजींना विचारूया. सर मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही लहान मुलांचे कपडे अजूनही वापरता का नाही? हा काय प्रश्न आहे? हा काय प्रश्न आहे का? मला सांगा. भन्नाट प्रश्न आहे माझा. भन्नाट कसला फालतू प्रश्न आहे हा? मी तर हो म्हटलो तर लहान मुलांचे कपडे वापरतो असं होईल ना. आणि नाही म्हटलं तर आधी वापरायचो असं होईल. हा काय प्रश्न आहे? पण हे काय उत्तर देऊ मी ह्याचं? मला काय सुचत नाही. तुम्हाला काही सुचत नाहीये ना? मलाही काही सुचत नाही. मी हेच सांगते, आजचा दिवसच नाहीये सुचण्याचा. तर आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. पण तुम्ही बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ताज्या कट्ट्यावर. आपल्या गप्पा सुस्त कसा एकदम कडक. तुम्ही मुद्दाम करताय. हे तुम्ही मुद्दाम करताय. मी तुम्हाला कोर्टात केस, तुम्ही माझी इज्जत काढायचं बोललो की नाही? मी तुम्हाला पोलिसांनी कंप्लेंट केलं. पोलिसांनी कळलं तुम्हाला? मी थँक्यू सर. साहेब तुम्ही काय देवासारख्याला हात पिळवा सर. ह्या बाईला कोर्टात खेचा, तुम्ही जेलमध्ये टाका. हिने माझा ना अक्षर मानसिक छळ केलेला आहे. हिला कोर्टात टाका. अंशुमन विचारे हिला जेलमध्ये टाका. मी काय केलंय म्हणजे आता काही वेळापूर्वी जगन नावाच्या एका व्यक्तीचा गोळ्या घालून खून करण्यात आलाय. त्या व्यक्तीने मरणाच्या 2 सेकंद आधी तुम्हाला फोन केला होता.
याचा अर्थ तुम्हीच त्याचा खून केला. चला ऐका ना, ऐका एक सेकंड. मुलाखत चालू असताना त्याचा फोन आला ना. तो जगन मगन फगन मला काय माहिती कोण होता तो. हे सगळं कोर्टात सांगायचं. चला ऐका ना, मी काय म्हणतो आता काही सेकंदापूर्वी जर मी त्याच्याशी फोनवर बोललो असेल तर मी कशा काय गोळ्या घालणार ना. लॉजिकली विचार करा ना तुम्ही. अरे हा, हे मला सुचलंच नाही. याला पण सुचलं नाही. कुणी केलं पण इन्स्पेक्टर. डोकर पडलास तू. ही फालतू कुशाला सुचत नाही. कोण आहेस तू? फालतू माणूस. ऑन ड्युटी इन्स्पेक्टरला शिव्या घालतोस हा गुन्हा आहे. चला नाही, चल चल. वा 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 वा, अतिशय भन्नाट कॉन्सेप्ट होते आणि तुम्ही खूप उत्तमरित्या ते सादर केलं स्किट आणि एकदम कडक झाला परफॉर्मन्स. मस्त मजा आली. बघूया हास्य रसिक काय म्हणतात. सई काय यार प्राजक्ता, माझा डायलॉग तू चोरला. एकदम कडक झालं स्किट. अंशू तू आज खूप रुबाबदार दिसतोयस. चेतना तूही छान दिसतेस. मस्त झाली ही कॉन्सेप्ट. मला खूप आवडते तुमची. आणि मधला जो हुक होता की कोणालाच काही सुचत नाहीये, खूप मजा आली. जेव्हा गौऱ्याची पहिली एंट्री झाली तेव्हा मला असं वाटलं की अरे आज काही न बोलता गेला कसा हा, पण नाही, तो परत आला. आणि आमचे बंधू येऊन चार छान लावतातच कुठल्याही गोष्टीत कायम, तसे त्यांनी लावलेच. मस्त झाला परफॉर्मन्स, एकदम कडक. प्रसादा वंडरफुल. मी खूप एन्जॉय केला. कॉन्सेप्ट मस्त होती. पंचेस काही काही फार ब्रिलियंट होते. आणि चेतना तुझं ऑब्झर्वेशन खूप उत्तम आहे हे दिसून येतं. कारण जनरली अशाच असतात अशा शोजच्या अँकर. आणि थोड्या वेळाने वाटतं की आता चला संपवा पटकनी मुलाखत आणि चला निघा, असं खूप वेळा अनुभवलेलं असतं आम्ही. पण त्यामुळे तू फार चपखलपणे त्या सगळ्या मॅनरिझम्स आणि उचललंस. मला फार मजा आली स्पेशली तुझं काम बघताना. अंशू तू एक वन पीस आहे हे तुझ्या टी शर्टवर पण आहे आणि मी ते म्हणतोय पण. प्रसाद कमाल आहेस तू. जेवढ्या व्हरायटी तू या रंगमंचावर दिल्या आहेत मला वाटतं बाकी कोणी क्वचित दिल्या असतील. म्हणजे सिरियसली अंशू तू कमाल आहेस यार. तुझं टायमिंग, तुझी पॅशन, तुझं डेडिकेशन, त्या कॅरेक्टरमध्ये असलेली तुझी इन्व्हॉल्वमेंट. अंशू तेरी तारीफ में क्या अर्ज करूं मेरे दोस्त, तेरी तारीफ में क्या अर्ज करूं मेरे दोस्त. जाऊ दे, नाही सुचत आहे आज. क्या बात है, क्या बात है. थँक यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, तार सप्तकाला कॉम्प्लेक्स देणाऱ्या पीचचे धनी अरुण कदम आणि गोड गळ्याचा ओंकार भोजने यांना कॉमेडीच्या कोकणातले खोत पंढरीनाथ कांबळे यांनी दिलंय गाण्याच्या मैफिलीचं अवतान. बघूया ही मैफिल कशी रंगते ते. अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी. एक जगह जब जमा हो दोनों, अरुण वरुण, अरुण वरुण, अरुण वरुण, अरुण वरुण. काय माहिती मला, अरे आपण ना खोताच्या पोऱ्याचा वाढदिवस आहे ना, त्याच्याकडे आलेला आहे. काही तिकडे जाऊ, पचकन 2 गाणी गाऊ, त्याच्याकडनं पैसे घेऊ न पार्टीला जाऊ. पण खोताच्या वाड्यात आलोय खरे, पण खोत कुठे? अरे खोत, एक खोत. आलो खोता आलो, स्वतः आलो मी, स्वतः. खोकत आलेला आहे. गेली ती. एकाचं काय करू. नमस्कार नमस्कार. कोण आपण? काही झालं ते तुमच्या पोराचा वाढदिवस आहे ना, ते गाणं गाण्यासाठी जी काही तुम्ही माणसं बोलवली ना आम्हाला, ते आम्ही आहे. मी अरुण नाही परून.
नाही तुम्ही अरुण हे ठीक आहे, पण हे परून म्हणजे असं गाणं परून गातात त्यांना तुम्ही धरून आणलंय. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिले. त्याचं काय, माझं खरं नाव ओंकारनाथ, पण अरुण ओंकारनाथ यमकात बसत नाही. आणि इंडस्ट्रीमध्ये जोडीच्या नावांची पद्धत आहे ना, म्हणून अरुण परुण घेतलं करून. वायफळ काही नाही, सगळं विषयाला धरून आहे. वायफळ कळत नाही, सगळं विषयाला धरून आहे. ऍक्च्युली हा बोलला ते व्यवस्थित कळलं मला, तुम्ही बोलला ते काही कळलं नाही. वायफळ काही नाही, सगळं विषयाला धरून आहे. एक बुजुर्ग दुसरा नव्या दमाचा तरुण आहे. दारा 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 दारा, दाही दिशेला ज्या जोडीचं नाव ती जोडी अरुण आणि परुण आहे. अरुण परुण, अरुण परुण, अरुण परुण, अरुण परुण. वा 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 वा. अरे बेटा कानसेन, ये बेटा कानसेन, आलेत गायक मंडळी, ये ये ये. अरे यो कानसेन आता श्वानसेन आहे. नॉन सेन्स सारखं काहीतरी बडबडू नकोस. अरे त्याचं नाव आहे कानसेन. अरे तुला सांगतो, आमच्या घरात एवढ्या गाण्याच्या मैफिली झाल्या, एवढ्या गाण्याच्या मैफिली झाल्या की कुणाचाच कान जेवढा तयार झाला नाही त्याचा एवढा कान तयार झालेला इकडे. आणि तुला सांगतो, ह्याला गाण्याचं इतकं ज्ञान आहे, इतकं ज्ञान आहे की काय विचारून सोय नाही. आज याचा वाढदिवस आहे, याचा वाढदिवस आहे आज. काय आम्ही याच्या वाढदिवसासाठी इथे आलोय? हो, याच्याच वाढदिवसाची तर सुपारी तुम्हाला दिलेली आहे. चला या. अरे याने आपल्याला कुत्र्यासमोर गायला बोलवलंय, हा अपमान आहे. कुणाचा? आपला. आपला माझा अपमान? मी अपमान सहन करणार नाही, मी गाणारच नाही. तू गा, मी जात. दादा, अरे मी एकटा का गाऊ? आपल्या दोघांची जोडी आहे ना. नाही नाही, आपण दोघांनी गायचं नाही. चल आपण निघून जाऊया. चल. कापून टाकेन, कापून टाकेन. काय समजलास तू? तुला एकदा सांगितलं ना, या गुडघ्याला चाटायचं नाही म्हणून. तिथे केस तुडे आले कसं तरी होतं मला. तुमचं चालू आहे, तुमचं चालू. नाही काय बोलतो, आम्ही थोडस गावूनच जातो. हो ना, आपण कलाकार माणसं, मान अपमान आपल्यासाठी नसतो. कलेचं रिस्पेक्ट करणं आमचं काम आहे. कुत्र्यासमोर काय, धोत्रासमोर काय, गा म्हणलं की गायचं. आम्ही याच्यासाठी आलोय. आम्हाला वाटलं तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल. अरे हा माझ्या मुलापेक्षा पण बडकर आहे. वाढदिवस आहे त्याचा. तुम्ही घ्या केक, घ्या केक, घ्या. केक घ्या, केक घ्या, थोडा थोडा घ्या. वा वा वा. कसा केक कसा आहे? मस्त आहे की नाही? आज सकाळीच बरं का, आज सकाळीच ह्याच्या दातांनी कापलाय केक. आता दातांनी कसा आहे केक? मस्त. घ्या घ्या, अजून घ्या. हरकत नाही. अरे तुम्हाला पण मी काय म्हणतो, मानलं खोत तुम्हाला मानलं म्हणजे स्वतःच्या पोरापेक्षा जास्त जीव तुम्ही त्या कुत्र्याला लावलाय. आणि शिवाय त्याच्यासाठी गाण्याची मैफिल सुद्धा. अरे म्हणजे माझ्या मुलापेक्षा सुद्धा बडकर आहे. तुम्हाला सांगतो, म्हणजे ह्याच्या कानावर असे सूर पडले ना की असे मधाळ मधाळ शब्दात असं समीक्षण सुद्धा करतो तो. काय बोलता? समीक्षक कुत्रा आहे? हा कुत्रा समीक्षक आहे? कसं काय, मला समजलं. हो म्हणजे स्टार देतो तो, स्टार. म्हणजे तो एकदा भुंकला की 1 स्टार, दोनदा भुंकला की 2 स्टार, आणि 5 वेळा भुंकून असे शेपटी असे हलावले ना की 5 स्टार. आणि एकदा का 5 स्टार मिळाले की मग आम्ही गायकांना असं आदराने त्यांना बिदागी देतो आणि त्यांची सन्मानानं रवानगी करतो. पण मी काय बोलतो, समजा म्हणजे समजा त्यांनी 5 स्टार नाही दिलं, मग ते गायक वाड्याच्या बाहेर जाऊच शकत नाही. मग आमचा कानसेन आहे आणि गायकांची हाडं आहेत. मग आमचा कानसेन काय करतो, हाडांना असे 7 भोकं पाडतो. सारे ग म प द नि, सारी हाडं मग अशी बासरी सारखी सगळाच वाजतो असे असे धरून.
चला 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 तर आपण अंदांची मैफिल सुरू करूया. अदांची मैफिल सुरू करूया. चला चला चला. अदांची मैफिल म्हणजे कसं असतं तुला सांगतो, आमचा हा कानसेन आहे ना, कानसेन त्याला सगळ्या गाण्यांमध्ये ना लावण्या जास्तीत जास्त आवडतात. हो हो तेच सांगतो. हो 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 या सांगतो तर. आणि लावण्यांमध्ये सुद्धा म्हणजे सुरात असलेली लावण्यापेक्षा अदांनी नटलेली जी लावणी असते ना ती याला जास्तीत जास्त आवडते. हा हो सगळे याला माहिती. एक मिनिट, सगळं होणार सगळं होणार सगळं मनासारखं होणार. बाई तयार होत आहेत. भाई गाणारे भाई आपले तयार होत आहेत. मी काय बोलतो, ये सुरत गाईल, ये सगळं करेल. मला नाही. मी का सगळं करेन दादा? अरे आपल्या दोघांची जोडी आहे ना, मग मी सूर सांभाळेन, तू अदा सांभाळ. अदा वाटून घेऊ ना. अरे सगळं ते बरोबर आहे. मला सांग, आदा पादामध्ये आदा पहिलं कुणावर येतं? माझ्यावर. मग वसारे तूच आदा करणार ना. ऍक्च्युली कशी मीने आदा केली असते रे, पण तू माझी आदा बघून गचकन ढगात जाल. तुझी आदा बघून तो तडफडून मरेल. म्हणजे कसं आहे, हे दारी बिरीची सगळी म्हणजे पुरुषी आदा बघून तो तडफडून मरेल. म्हणजे पलायला आपण त्याच्यात बघ ना, त्या वसाऱ्याचा एक पाऊल तर माझी 2 पाऊल कचकन पकडीनं मनात चगलील. त्याच्यामुळे तू जी करशील ना ती आता महत्वाची आहे. कशाला ताळमेळ नाही, काय कॉन्फिडन्स काय आहे. कशाला ताळमेळ नाही. पदरात पडला आणि बरोबर बघा. आता मला कंटाळा येईल. तुम्ही लवकर मैफिलीला सुरुवात करा. अदा हव्यात ना. अदा सादर करतायत. अहो हे सगळं आत्ता करताय? आत्ता नाही मग अदा. ओके. या रावजी वा 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 गायक महाशय. म्हणजे गाण्याच्या पहिल्याच ओळीच्या पहिल्याच शब्दाला 1 स्टार मिळालेला आहे तुम्हाला. वा. 1 स्टार म्हणजे आज आपले स्टार चांगले जमते. पहिल्या 5 ओळीत 5 स्टार मिळूया आणि कल्टी मारूया. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. बसा भाऊजी. बसा भाऊजी. तुम्हा बघून डावा डोळा झाकला. भुंकला 5 स्टार मिळाले. आम्हाला जाऊ दे, आमची विदागी आम्हाला जातो. कुठले 5 स्टार? कुठली विदागी? अरे त्याने 5 वेळा भुंकलेलं आहे. त्याने शेपटी हलवले का? नाही. बघा तुम्ही आता जे गाणं गायलात ना त्याच्यावर त्याने विश्लेषण केलेलं आहे. त्याचं काहीतरी म्हणणं आहे. म्हणजे चर्चा करतो. चर्चा म्हणजे चर्चा करतो, विश्लेषण करतो. एक मिनिट बरं मला सांग कानसेन, तुला हे या वर बस. इकडे असं ये. इकडे इथं बस वर. शाबास. मला सांग, हा या गाण्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? मला जरा शंका होतीच याबद्दल. बरोबर. हो ना, मी पण तेच म्हणतोय. वरचा सूर काय लागला नाही, खालचा खर्च पण काय लागला नाही. बोलतो मी बोलणार याबद्दल मी बोलणार आहे तुमच्याशी. दुसरं गाणं घ्या. या गाण्यात जर तुम्ही 5 स्टार मिळवले नाहीत तर मग तुम्हाला आता 5 स्टार मिळणार. आता मी सुरुवात करतो. नाही मला तू सुरुवात कर. तुम्हा वर केली मी मर्जी बहान. नका सोडून जाऊ. रंग नका सोडून जाऊ. सव्वा स्टार मिळालेला आहे. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो. फड सांभाळ तुराला आला. फड सांभाळ तुराला आला. तुझ्या उसाला लागल कोला. तुझ्या उसाला लागल कोला. तुझ्या उसाला लागल कोला. अडीच
5 स्टार मिळालेला आहे. चला तयार व्हा. अरे तू भू, तुझ्या भूच्या भू मध्ये भू, तुझं अख्खं खानदान भू 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 भू. एवढं का चिडला? अरे चिडेल नाही तर काय करायला? तुम्ही शिव्या दिल्याच्या नंतर तो तुम्हाला शिव्या देणारच. याने काय मला शिवी दिली? तो रागात कधी कधी काय बोलतो मला कळत नाही खरं तर. पण ज्याने मला शिवी द्यायला मी त्याला कुठे शिवी दिली? मी फक्त भू 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 म्हणलं. भू 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 तुझ्या तर भू 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 तुझ्या भू मध्ये भू. आता तुम्ही एकदम अश्लील शिवी त्याला दिलेलं आहे. एक मिनिट कानसेन, एक मिनिट. एकही गाणं तुम्हाला आवडलेलं नाही, तुम्हाला काही 5 स्टार देता आलेले नाहीयेत. तेव्हा आता एक काम करा, तुम्ही त्यांची हाडं चघळायला सुरुवात करायला काही हरकत नाही. चला या, चला या. दादा अरुण, गाण्याची हाऊस गेली जिरून. आता सगळे जाऊ वा वा वा, मजा आली. सुपर हिट. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई पॅडीदा तू खूप छान दिसतोयस. गोड, भयंकर, अतिशय गोड. आणि असं वाटलं की असे एक विचित्र आजोबा असावेत का आयुष्यात? आणि उत्तर मिळालं हो, असावेत का नाही. ओमकार, मला तू स्त्री भूमिका केलेली एकदा बघायची तुझ्या डान्सवरून. मला राहवत नाही आहे हे बोलताना, पण या मंचावर मला बघायला आवडेल. अरुणदा अमेझिंग नेहमीप्रमाणे. बने, मला तुझं कौतुक स्पेशली यासाठी करायचं आहे की कुठलंही कॅरेक्टर वाट्याला आलं तरी ते तू खूप मनापासून करतोस आणि त्याच्यात जागा काढायचा तू राहत नाहीस, आणि त्याच्यासाठी तुझं खूप अभिनंदन. कन्सेप्ट पण खूप छान होती. आय थिंक सचिन सरांचीच कन्सेप्ट होती. मस्त कन्सेप्ट होती. मला खूप आवडली. प्रसादा सर्व गुण संपन्न स्किट होतं. त्यात गाणी पण होतात, त्यात पंचेस पण होते, त्यात थोडंसं कारुण्य पण होतं, त्यात मॅडनेस पण होता. कमाल. बने, हे जे तू स्वतःला सिद्ध करायला कुत्र्यासारखे कष्ट करतोयस ते लाजवाब आहेत. त्याला सलाम केला पाहिजे. तू आता असं म्हणू शकत नाहीस की माझं काम बघायला काळं कुत्रं पण आलं नाही. आज तू स्वतःच काळं कुत्रं. तुमच्या दोघांच्या गाण्यासाठी एक खास शेर. सुरों से भरे 2 बादल आज बेवजह बरस गए. सुरों से भरे 2 बादल आज बेवजह बरस गए. रोज वाह वाह की नशा में जीने वाले आज एक भूख भूख के लिए तरस गए. मजा आली. थँक्यू सो मच ऑल. तर मंडळी, अशा प्रकारे या आठवड्यातले सगळे धमाकेदार परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. विचारूया दर्दी हास्यरसिकांना की त्यांना या आठवड्यातला हास्य कल्लोळ कसा वाटलाय. त्यासाठी मी तुम्हा दोघांनाही मंच येण्याची विनंती करते. खूप मजा आली दोन्ही भागांमध्ये. खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स होती. जसं चेतनाची अँकर किंवा वनिताची प्रिन्सिपल किंवा बनेचा कुत्रा, पॅडीचा आजोबा, सम्याचा गीतकार. वंडरफुल कॅरेक्टर्सनी भरलेले होते दोन्ही एपिसोड. मजा आली, खूप मजा आली. सई, तुला काय वाटतंय? ह्याच मुद्द्याला पुढे नेऊन मी असं म्हणेल की मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते की अशीच नवीन नवीन कॅरेक्टर्स तुम्हाला भेटत राहोत आणि ती भेटावीत ही तुमची इच्छा कायम शाबूत राहू दे, असा मी प्रार्थना करते आणि ह्या एपिसोडची सांगता झाली असं जाहीर करते. वा 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 वा. श्याम, तू पण वारंवार येत जा. म्हणजे आमची अवस्था मैं से मीना से ना साकी से दिल बहलता है मेरा शाम के आ जाने से अशी झालेली जवळपास.